द्वितीय सत्रामध्ये आणि या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये आम्ही त्याच्या वतीने स्वागत करतो. आपण काल भाजीपाला पीक लागवड संदर्भात संरक्षित आणि ओपन मधलं या संदर्भात मार्गदर्शन घेतलं आणि आज सकाळी आपण प्रोटेक्टेड फ्लोरिकल्चर या संदर्भात जगदाळे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आता शेवटचे जे सत्र आहे याकरता मार्गदर्शन करण्याकरता श्री शरद पवार सर, टेक्निकल मॅनेजर KF बायोप्लान्स पुणे हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीने सरांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये फ्लोरिकल्चरला संधी आहे, परंतु त्या पद्धतीचं मार्केट नाही आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये काही जे फ्लॉवर्स आहेत म्हणजे जरबेरा वगैरे आपण या ठिकाणी आपण घेतो, औरंगाबाद नागपूरचं मार्केट कॅच करतो किंवा हैदराबाद पर्यंत पण काही शेतकरी त्या संदर्भातील मार्केटिंग करतात. परंतु आपल्याला त्या संदर्भात जर का सध्याची परिस्थिती बघितली असताना यामध्ये काय संधी आहेत आणखी आणि मार्केट कसं आहे याचं अर्थशास्त्र काय आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता आपण सरांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. तर सरांचा जो अनुभव आहे, मी सरांचं लेक्चर बारामती TV केलं पण अटेंड केलं आहे. सरांचं जे कॉन्टॅक्ट आहेत, कंपनीचा जो रिसर्च आहे आणि या क्षेत्रातील जे काम आहे, निश्चितच त्या सर्वांचा आपल्याला फायदा या प्रशिक्षणाच्या दरम्यान होईल आणि या सरांच्या मार्गदर्शना दरम्यान होईल. त्यामुळे सर्वांनी सरांचे मार्गदर्शन लक्ष देऊन ऐकावं आणि आपले जे काही प्रश्न असतील ते शेवटी आपण 10-15 मिनिटांचं इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊ, त्यावेळेला आपण सरांना विचारावे अशी मी सर्वांना एक विनंती करतो. आणि आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता माननीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रथम माझी ओळख करून देतो. मी शरद पवार, बेसिकली सातारा एरिया मधून आहे. 2000 साली BSc ऍग्री केलं, 2003 ला भारतीय विद्यापीठातून MBA केलं आणि जवळपास जून 2003 पासून फ्लोरिकल्चर फील्ड मध्ये काम करतोय. जवळपास 17-18 वर्षाचा जो काय अनुभव आहे, प्रॅक्टिकल शेतकऱ्यांच्या बरोबर जे इंटरॅक्शन झाले, त्यांचे जे काय आलेल्या अडचणी असतील ते सॉल्व्ह करताना त्यांना झालेली जी मदत आहे, तो ऍक्च्युअल प्रॅक्टिकल अनुभव तुमच्या बरोबर शेअर करायला मला आवडेल. आता हा ऑनलाईन सेशन असल्यामुळे आपलं इंटरॅक्शन किंवा तुमचं त्यातला जो इंटरेस्ट क्रिएट होण्याचा जो पार्ट असतो तो मी व्हिज्युअली काही एवढं पाहू शकणार नाही, पण 100% सांगतो की तुम्ही यानंतर ग्रीन हाऊस खरंच करायला पाहिजे का, केलं तर कोणत्या वेने या फील्डमध्ये आलं पाहिजे आणि आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणाला न विचारता तुम्ही तुमचं क्रॉप डिसाइड करून मला हे करायचंय तर त्या अनुषंगाने मला काय काय सुरुवातीला अभ्यास करावा लागेल आणि मग मी 100% या फील्डसाठी कसं देऊ शकतो आणि हे दिल्यानंतर माझं जे अर्थशास्त्र आहे किंवा तुमचं इकॉनॉमिक्स आहे हे कशा पद्धतीने बदलेल याबद्दलच आपण डिस्कशन करणार आहे. माझ्या प्रेझेंटेशन मध्ये, सर नेक्स्ट स्लाइड, माझ्या प्रेझेंटेशन मध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे नक्की काय, ग्रीन हाऊस कशासाठी करायचं याच्यावरती मेन आहे. हे करत असताना मी ज्या कंपनीमध्ये जवळपास 17-18 वर्ष काम करतोय, KF बायोप्लांट हे नाव आपण ऐकलं असेल, पुण्यातली कंपनी आहे. तर या कंपनीचा या फील्ड मधला रोल तुम्हाला सांगायला आवडेल. त्यासोबत जे तुमच्या आजूबाजूची जी असॉर्टमेंट आहे, आता तुम्ही जे ग्रीन हाऊसेस पाहताय, या ग्रीन हाऊसेस मध्ये कोणते क्रॉप आहेत, त्याच्या काय इकॉनॉमिक्स आहेत, त्यातून शेतकऱ्यांची मिळणारी आउटपुट कशा पद्धतीने येते आणि याही पेक्षा वेगळं आपण काय करू शकतो का, इथं सॅच्युरेशन आहे. तर या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझ्या कंपनीबद्दल थोडस इंट्रोड्यूस करतो. KF बायोप्लांट ही महाराष्ट्रातली कंपनी आहे. महाराष्ट्रातले पुण्यामध्ये कुमार बिल्डर नावाने सर्व लोकांनी ऐकलं असेल. आपण सगळे महाराष्ट्रीयनच आहोत, बऱ्यापैकी लोकांना हे नाव परिचित असेल. तर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कुमार हे नाव खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना परिचित आहे. तर ह्यांची ही बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन आहे आणि फ्लोरिस्ट हे हॉलंडचं डच कोलॅबरेशन आहे. साधारणपणे 1992 साली या कंपनीनं सुरुवात केली, तेव्हा सत्यपुरम मध्ये एक छोटीशी 100 स्क्वेअर मीटरची लॅबोरेटरी चालू केली होती. त्यामध्ये बनानाचं टिश्यू कल्चर चालू केलं होतं
आणि 1993 साली साधारणपणे आपण हॉलंडची फ्लोरिस्ट म्हणून कंपनी आहे त्यांच्याकडून जर्बेराचे रेडी प्लांट इम्पोर्ट करायचो इंडियामध्ये. साधारणपणे 30,000 प्लांट आपण सुरुवातीला इम्पोर्ट केले होते. ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडे कसं लावायचं, त्याचं प्रोड्यूस कसं कल्टिवेट करायचं, आलेला प्रोड्यूस मार्केटमध्ये कसं रिप्रेझेंट करून सेल करायचं, सेल केल्यानंतर त्याचं ऍक्च्युअल कन्झम्पशन आहे म्हणजे जो ते फुलं यूज करणार आहे त्यांना त्याचं प्रेझेंटेशन कशा वेनं करायचं. तर इथपर्यंत लागणारी जी काही इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी असते तर कंपनीचे एक्सपर्ट जे जवळपास ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आपले 17 कोलॅबोरेटर्स आहेत तर त्यांच्याकडे असणारी टेक्नॉलॉजी आपले एक्सपर्ट जाऊन स्टडी करतात आणि ती आपल्या डोअरवर येऊन आपल्यापर्यंत ते जे नॉलेज आहे हे फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवण्याचं काम करतात. सर एक वेळ फक्त अजून आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय प्लीज? यस येतोय, आवाज येतोय व्यवस्थित. काही अडचण नाही. ओके, नो इश्यू, थँक्यू. तर ही जी क्रॉपची पूर्ण टेक्नॉलॉजी हे घेऊन येण्याचं काम आपल्यापर्यंत ही कंपनी करत असते. फक्त कंपनी प्रोडक्ट सेल करण्यावरती कॉन्सन्ट्रेट न करता तो प्रोडक्ट ऍक्च्युअल कसा कंझ्युम झाला पाहिजे किंवा त्यातून जे माणसांना किंवा या नेचर बद्दल बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो कशा वेळेनं असायला हवा आणि त्यासाठी येणारा खर्च असेल, जे काही अर्थार्जन असेल तर ते कशा पद्धतीनं मॅनेज करायला पाहिजे, तर याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी आपण प्रोव्हाइड करत असतो. तर हे करत असताना जवळपास आज या वर्षी आम्ही 29वा आमचा अॅन्युअल डे 18 तारखेला सेलिब्रेट केला. तर जवळपास 29 वर्षाचा अनुभव कंपनीकडे आहे. या पिरियडमध्ये कंपनीची मार्केटिंग पॉलिसी जी आहे हे सॅटिस्फाईड कस्टमर क्रिएट करण्यावरती आपण भर देतो. तर एका शेतकऱ्याने, तुम्हाला माहित असेल बऱ्यापैकी लोकांना, जर ग्रीन हाऊस उभं करायचं असेल तर जवळपास 1 एकरी 55 लाख रुपये मिनिमम कॉस्ट येते. साधारण 55 लाख म्हणजे आपल्या इंडियन मेंटॅलिटीला इकॉनॉमिकली कन्व्हिन्स करताना खूप अडचणी सुरुवातीला आल्या. तर जो शेतकरी याच्यामध्ये तयार असेल, आपली पहिली स्टेप्स, बाबा हे मला खरंच करायचंय, तर मग त्याला त्याच्या साईट सिलेक्शन पासून त्याचा प्रोडक्ट मार्केटमध्ये कशा पद्धतीने विकायचा इथपर्यंत लागणारी टेक्नॉलॉजी आणि त्याने विकल्यानंतर तो यूज करणाऱ्याने तो कशा पद्धतीने यूज केला तर त्याचा सर्वांना आनंद मिळू शकतो. तर यासाठी कंपनी दरवर्षी काही बुके मेकर्स असतील, डेकोरेटर्स असतील, त्यांना काय कलर कॉम्बिनेशन असले पाहिजेत किंवा बुके कशा पद्धतीनं बनवून ते प्रेझेंट केले तर त्याची वेस्ट लाईफ चांगली राहू शकते, त्या फुलांचा जास्तीत जास्त फ्रॅग्रन्स त्या कंझ्युमर लोकांना मिळू शकतो. तर यासाठी आपण जे काही वर्ल्ड वाईड चांगले एक्सपर्ट असतात त्यांना इथं आमंत्रित करतो आणि जे काही बुके मेकर, डेकोरेटर असतील, फ्लोरिस्ट असतील, अशा लोकांना आपण ते ट्रेनिंग देतो. तर त्यासाठी आपण जे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतो हे करत असताना तुमच्या लक्षात येईल, मागच्या वर्षी जवळपास लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही आम्ही 6.4 म्हणजे दरवर्षी आम्ही मिनिमम 8.4 मिलियन प्लांट्स इंडियामध्ये सेल करतो. ही एकमेव कंपनी अशी नाहीये. ही आज मार्केटमध्ये आपला 85% शेअर आहे, तर 8.4 मिलियन आपण सेल करतो आणि जवळपास असे 5-6 कंपन्या आहेत त्यांचे 1.4 1.5 मिलियन प्लांट्स असतात. म्हणजे आपले 84 लाख आणि बाकीच्या कंपनीचे 15-16 लाख प्लांट. दरवर्षी जर्बेराचे 1 कोटी प्लांट आज प्लांटेशन होतात. एका प्लांटची टिश्यू कल्चरची लाईफ कमीत कमी 3 वर्षाची असते. तर 3 वर्षाच्या प्लांट मध्ये जवळपास 3 कोटी झाले आणि 3 कोटी प्लांट पासून मिळणारी रोजची आउटपुट जर बघितली तर कमीत कमी 10% प्रोडक्शन आपल्याला मिळत असतं. म्हणजे जवळपास 30 लाख फुलं रोज मार्केटमध्ये येतात आणि रोज सेल होतात. इमॅजिन करा, 92 साली आपण फक्त 30,000 प्लांट आणत होतो, आज आपल्याला एका वर्षाला 3-3 कोटी प्लांटचं प्रोडक्शन मिळत असतं. तर हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास करताना आम्ही सॅटिस्फाईड कस्टमर वरती भर दिला. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याने जर पाऊल एक उचललं तर त्याला पूर्ण टेक्नॉलॉजी अगदी ज्या येणाऱ्या अडचणी फील्डवर जाऊन फ्री ऑफ कॉस्ट त्याच्याकडे जाऊन त्याला गाईड करून त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले 34 एक्झिक्युटिव्ह आहेत. प्रत्येक मेन सेक्टर वाईज मेन सिटीमध्ये आपले एक्झिक्युटिव्हचे ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणून ते त्या एरियाला गायडन्स प्रोव्हाइड करत असतात. तर हा गायडन्स त्यांच्या अगदी जे काही कंपनीचे क्लायंट आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला 1-1.5 महिन्यातून एक व्हिजिट होते. त्या व्हिजिटमध्ये
पेस्ट डिसीज मॅनेजमेंट, फर्टिगेशन असेल किंवा ऍज पर फोरकास्ट प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती पेस्ट डिसीज कसे कंट्रोल करता येतील, तर यासारखं जे ऍडव्हान्स नॉलेज आहे हे आपण ऑन पेपर लिहून देण्याची एकमेव काम करणारी इंडियातली ही कंपनी आहे. हे करत असताना कंपनीचा जो सेटअप डेव्हलप झाला त्याच्यामध्ये पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी आहे. मगरपट्टा सिटीच्या अपोजिट आपलं 7 एकर मध्ये ऑफिस आहे. त्या ठिकाणी एक टिश्यू कल्चरची लॅबोरेटरी 1 एकरची आणि कॉर्पोरेट ऑफिस आहे. तिथून पुढे 4 किलोमीटर वरती मांजरी या गावामध्ये जवळपास आपली 20 एकरची साईट आहे. त्या ठिकाणी आपली एशियाची सगळ्यात मोठी टिश्यू कल्चर लॅबोरेटरी 4 एकर जवळपास 1,25,000 स्क्वेअर मीटरची लॅबोरेटरी होते साधारण. तर ही टिश्यू कल्चर लॅबोरेटरी ज्यामध्ये दरवर्षी आपण मिनिमम 80 मिलियन प्लांट्स तयार करत असतो. तर हे प्लांट्स तयार करत असताना पूर्ण विथ ऑर्डर प्लांट्स आपण विथ ऍडव्हान्स पेमेंट घेऊन हे प्लांट तयार करत असतो. आणि यामधला जो काही सेल आहे हा साधारणपणे 45% डोमेस्टिक मार्केटमध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या कंट्रीमध्ये आपण रेडी हार्डन प्लांट तयार करून सेल करतो. आणि उरलेले 55% प्लांट आहेत हे एक सागार करून जे वर्ल्ड मध्ये जवळपास 31 कंट्रीज मध्ये आपण हे प्लांट एक सागार करून एक्सपोर्ट करत असतो. तर हा जो काय प्रवास आहे हा फक्त जे काही आमचे झालेले ग्रोअर्स असतील, सॅटिस्फाईड कस्टमर्स असतील, त्यातून ही इंडस्ट्री हळूहळू डेव्हलप झाली. आणि अगदीच तुम्ही डायरेक्ट कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलं तर 100% इन्फॉर्मेशन मिळते असं नाही होत. परंतु एक शेतकरी जर यामध्ये सक्सेस झाला तर त्याच्या जवळचे त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्र असतील, किंवा तुम्ही जर ही इंडस्ट्री बघितली तर एका गावात 10, 20, 25, 50 पॉली हाऊसेस असतात, त्याच्या आजूबाजूला काहीच नसतं. तर ही जी डेव्हलपमेंट आहे ही ज्या काय ग्रुपमध्ये ज्या ह्याच्यामध्ये होत असते त्यासाठी डेव्हलपमेंट करत असताना प्रत्येक माणसांना येणाऱ्या अडचणी सॉल्व्ह करून आपण पुढे गेलो तर तो माणूस आपल्या जवळच्या लोकांना घेऊन येऊ शकतो. म्हणून ह्या कंपनीची ही ग्रोथ झालेली आहे. आणि ह्या टिश्यू कल्चर लॅबोरेटरी बरोबर जवळपास 6.5 हेक्टरचे फुल्ली ऑटोमाइज्ड ग्रीन हाऊसेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्लांट्स हार्डनिंग करण्याचं काम करतो. अगदी 100% प्रत्येक सेकंदाला ऑटोमाइज्ड ग्रीन हाऊसेस मध्ये एकसारखं क्लायमेट वातावरण निर्मिती करून त्या प्लांटला ग्रो केल्यामुळे ते उत्तम दर्जाचे आणि हाय क्वालिटी, हाय प्रोडक्टिव्हिटी देणारे प्लांट्स आपल्याला अवेलेबल करून देता येतात. त्याच्यानंतर याच्यासोबतच आपली तिथून पुढे 50 किलोमीटरवर यवतच्या जवळ भुलेश्वरच्या पायथ्याला आपली एक नवीन दुसरी साईट आहे 28 एकरची, ज्या ठिकाणी 16 एकरचे ग्रीन हाऊसेस आहेत. त्यामध्ये आपण जवळपास रोजेस आणि स्ट्रॉबेरीचे हार्डनिंग युनिट आणि मदर प्लांट मॅनेजमेंट जी आहे ती त्या साईटवरती आपण हे करत असतो. आणि तिथून चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे प्लांट आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. तर ही कंपनी सर्वांसाठी ओपन आहे. तुम्हाला कधीही कंपनीमध्ये व्हिजिट करायची असेल तर एक दिवस अगोदर कॉल करा फक्त, आणि सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये कधीही येऊन तुम्हाला कंपनी पाहायला मिळेल. आणि तिथं आल्यावरतीही पूर्ण गायडन्स व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांना दिला जातो. अगदीच क्लायंट असायला पाहिजे असं काही नाही, पण शेतीबद्दल जी तुमची उत्सुकता असेल, जे काय हायटेक नवीन शेती येते त्याच्याबद्दल तुम्हाला शिकण्याचं जी काय आवड असेल तर त्यासाठी आपण लागणारी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही पूर्ण प्रोव्हाइड करतो. सर नेक्स्ट स्लाइड. ओके, आपला पहिला पॉइंट आहे हा ग्रीन हाऊस कन्सेप्ट, जो आता तुम्ही 2-3 दिवस माझ्या माहितीप्रमाणे अभ्यास करताय. सर नेक्स्ट स्लाइड. ओके, तर तुम्ही बघितलेलं जे ग्रीन हाऊस आहे, मी बऱ्याच वेळा माझ्या सेमिनार्स मध्ये लोकांना विचारतो की ग्रीन हाऊस तुम्ही बघितले का, ग्रीन हाऊस म्हणजे काय. ग्रीन हाऊस म्हटलं की पहिल्यांदा त्या लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की ग्रीन कलरचे शेडनेट असल्यानंतर त्या ठिकाणी जे क्रॉप आपण करतो त्याला ग्रीन हाऊस, असं मला बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं. तर मित्रांनो असं काही नाही आहे. ग्रीन हाऊस हा एक कन्सेप्ट आहे. साधारणपणे 16व्या सेंचुरीमध्ये रोमन सायंटिस्टने याच्यावरती अभ्यास केला गेला आणि झाडाखाली वाढणाऱ्या पिकांची हिरवी ग्रोथ चांगली होते हा कन्सेप्ट घेऊन हे सायंटिस्ट पुढे आले. हळूहळू त्यातून डेव्हलपमेंट होत गेली. साधारणपणे 1980 साली
आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1960 ला महात्मा फुले कृषी विद्यापीठ ट्रायल लेवलला पहिलं ग्रीन हाऊस केलं गेलं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल डेव्हलपमेंट जी आहे साधारणपणे 1980 साली पॉलिथिन इंडस्ट्रीमध्ये खूप ट्रिमंडस प्रमाणावरती चेंज झाले आणि मल्टी लेअरचं प्लास्टिक मार्केटमध्ये आलं आणि ते इकॉनॉमिकल रेंजमध्ये अवेलेबल झालं. त्यामुळे मग तिथून पुढे हळूहळू या कन्सेप्टला खूप चांगल्या पद्धतीने चालना मिळाली. साधारणपणे 2001 ते 2010 या पिरियडमध्ये ऑल ओव्हर इंडियाच्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला हे ग्रीन हाऊसेस पाहायला मिळायला लागले. सो ग्रीन हाऊस हा एक कन्सेप्ट आहे, झाडाखाली वाढणाऱ्या पिकांची हिरवी ग्रोथ. आता ही का चांगली होते याच्या मागे अभ्यास केला गेला तर झाडाखाली आपण जी पिकं ग्रो करतो ही पिकं एका ठराविक रेंजच्या लाईट मध्ये वाढत असतात. तर ही जी रेंज आहे ही साधारणपणे अगदी काही ऑर्किड सारखे क्रॉप 8,000 लक्स पासून ते काही आपले व्हेजिटेबल्स मॅक्झिमम 50,000 लक्स पर्यंत चांगल्या पद्धतीने ग्रो होतात. आणि आपल्याकडे अवेलेबल असणारा लाईट हा विंटर मध्ये साधारणपणे 70,000 लक्स असतो आणि आजपर्यंत आपल्याकडे रेकॉर्डेड हायएस्ट लाईट आहे तो जवळपास 1,08,000 लक्स एवढा लाईट समर मध्ये मोजला गेलेला आहे आणि दरवर्षी हा थोडाफार प्लस होत चाललेला आहे. तर हा एक्सेस लाईट तुमच्या पिकांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करतो आणि त्यामुळे आपलं ओपन फील्ड ओपन प्लॉट मधलं जे काही प्रोडक्शन असतं हे घटलं जातं. म्हणून आपल्याला झाडाखाली वाढणाऱ्या पिकांची हिरवी ग्रोथ नॅचरली ग्रोथ चांगली झाल्यामुळे त्याच्याकडे जास्त प्रोडक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते. हा कन्सेप्ट घेऊन त्याला अभ्यास केला गेला. लाईट हा यातला पहिला फॅक्टर आहे. त्यानंतर मग बाहेरच्या वातावरणात आपल्या पिकावरती खूप कीड रोग येतात. हे कीड रोग काय येतात तर वातावरणात होणारे जे बदल असतात, हा वेळोवेळी येणारा आवर्षण असेल, ड्राय हॉट क्लायमेट झाले की तुमच्याकडे रेड माइट थ्रिप्स सारखे अटॅक येतात किंवा हाय ह्युमिड कंडिशन मध्ये तुम्हाला फंगल डिसीजेस जास्त करून प्रॉब्लेम देतात. तर परत मग हे की क्लायमॅटिकल फॅक्टर त्याच्यामध्ये ह्युमिडिटी येते, तर टेम्परेचर येतं. सर आपला आवाज येत नाहीये सर. सर आपला आवाज नाही येऊन राहिला. हॅलो सर आपला आवाज येत नाहीये. बोला सर, आता येतोय सर आवाज. आवाज येतोय मॅम? आवाज मध्येच आता काहीतरी मध्ये गेला होता. हो, आला आला आता. माझा कुठून आवाज कट झाला सांगता येईल? सॉरी 2 सेकंदच झाले सर फक्त आवाज कट व्हायला. 1 सेकंड फक्त. हो नो इश्यू, थँक्यू. तर आपण जी पिकं ग्रो करतो, जर आपल्याला हाय प्रोडक्टिव्हिटी जर हवी असेल तर त्या पिकांना नॅचरल कंडिशन मध्ये म्हणजे कुठल्याही पद्धतीचा ट्रेस क्रिएट न होता जर प्लांट ग्रो केले तर ते मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी देऊ शकतात. मग आता ही प्रोडक्टिव्हिटी किती आहे तर तुम्ही काही ठिकाणी अभ्यास केला तरी अगदी बाहेर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 10 पटीनं जास्त उत्पन्न आपल्याला अचिवेबल होऊ शकतं. कधी तर ती पिकं नॅचरल कंडिशन मध्ये ग्रो झाली. फक्त हे स्ट्रक्चर मध्येच असं नाही, कुठेही जर नॅचरल कंडिशन मध्ये ग्रो झाली असेल तर ती प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुम्ही बघता की आपण नॉर्मली ऊसाचं उत्पन्न जेव्हा घेतो तेव्हा नॉर्मल शेतकऱ्यांना 40 टन 60 टन एवढं उत्पन्न मिळतं. पण त्या पिकांच्या गरजेनुसार अभ्यास करून त्या पिकांना लागणाऱ्या रिक्वायरमेंट आणि त्यांना नॅचरल म्हणजे कुठल्याही ट्रेस क्रिएट न होता जर ग्रो केलं तर आपल्याकडे ऊसाचे उत्पन्न अगदी 125 टन 150 टनापर्यंत उत्पन्न घेणारे पण शेतकरी आहेत. तर ह्या कन्सेप्टला पकडून या सगळ्या त्या पिकांच्या आवश्यक बाबींचा अभ्यास करून त्यांनी स्ट्रक्चरची निर्मिती केली. मग आता ग्रीन हाऊस म्हणजे काय? आपण एक सांगाडा तयार करतो. हा सांगाडा जर लाकडाचा असेल तर 2 ते 3 वर्षाची लाईफ असेल, जर जीआयचा असेल तर कमीत कमी 10 वर्षाची लाईफ असेल. आपल्याला जेवढी व्हायबिलिटी आणि त्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ आपल्याला जेवढी चांगली मिळेल तेवढं आपल्याला कुठलेही लॉंग टर्म क्रॉप करायला
अडचणी येणार नाहीत म्हणून आपण मोस्टली GI चे स्ट्रक्चर रेकमेंड करत जातो याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचा सांगाडा उभा करून सर्वात पहिला लाईट हा एक पार्ट इथं घेतलाय की आपल्या त्या पिकाला आवश्यक असणारी लाईट ज्या ट्रान्सपरंट आच्छादनामधून आतमध्ये घेता येईल. तर त्याच्यावरून मग त्याचे वेगवेगळे टाईप पडतात की जर तुम्ही शेडनेट वापरली तर त्याला आपण शेड हाऊस म्हणतो, पॉलिथिन वापरली त्याला पॉली हाऊस म्हणतो, ग्लासचा वापर केला त्याला ग्लास हाऊस म्हणतो. हे तुम्ही 3 प्रकारचे ग्रीन हाऊसेस पाहिले असतील. काही ठिकाणी अॅक्रेलिक शीट वापरून पण ग्रीन हाऊसेस बनवले जातात, लीफ पेपर वापरून पण ग्रीन हाऊस बनवले जातात. तर आपल्याला आवश्यक असणारा लाईट ज्या आच्छादनातून आत घेता येईल त्याच्यावरून हे त्याचे टाइप्स पडतात. तर अशा पद्धतीचं आच्छादन वापरून त्या पिकाला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती तयार करण्याचं ठिकाण म्हणजे ग्रीन हाऊस. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला हा कन्सेप्ट हे करत असताना आपण जी क्रॉप ग्रोन करणार आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा ट्रेस न येऊ देता ग्रो करायचंय. ह्याच्यासाठी आपल्याला ग्रीन हाऊस उपयोगी पडणार आहे म्हणून ग्रीन हाऊस करायचं. आणि हे केलं तर का आपलं मी तुम्हाला सांगितलं की बाहेरच्या उत्पन्नापेक्षा 10 पटीने जास्त आपण उत्पन्न अचीव करू शकतो. कमी जागेमध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रोडक्शन मिळू शकतं. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा मेजर याच्यात होतो की हे नॅचरल कंडिशन मध्ये ग्रो केल्यामुळे त्याची क्वालिटी खूप चांगली इम्प्रूव्ह होते. त्याच्यावर कुठलाही ट्रेस न आल्यामुळे त्याचं जे ग्लेज असेल त्याच्यावरची लवलेश असेल 100% अगदी कंझ्युमर पर्यंत नेण्याचं आपण काम करत असतो. त्यासाठी हे क्वालिटी प्रोडक्शन साठी तुम्हाला हेल्प करणार आहे. मॅक्झिमम प्रोडक्शन तुम्हाला यातून मिळणार आहे. याच्याबरोबरच सगळं तुम्ही प्रॉपर वे न प्लॅन करून करणार आहात म्हणून प्रत्येक गोष्ट मॅनेजेबल असणार आहे. तुमचा लेबर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, फर्टिगेशन असेल, जी काही क्वांटिटी असेल ती 100% ऍज पर रिक्वायरमेंटच आपण त्याला देणार. त्यातून तेवढे आउटपुट हे सगळं कॅल्क्युलेटेड असेल. त्यामुळे तुम्हाला येणारी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे तुमच्या प्रॉफिट रेशोच्या याच्यात किती प्रॉफिट प्लस करता येईल यासाठी ही टेक्नॉलॉजी तुम्हाला हेल्प करणार आहे. हा ग्रीन हाऊस झाला. तर याच्यामध्ये होणारा इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहित आहे. जसं ग्लोबल वॉर्मिंग मध्ये बाहेरचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आपल्या पृथ्वीभोवतीचं. मागच्या 8-10 वर्षात तुम्ही जर पाहिलं तर दर वर्षी 2-3 डिग्रीने आपल्या पृथ्वीभोवतालचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये काय होते प्रोसेस, सूर्याचे किरण पृथ्वीवरती येताना शॉर्ट वेव्ह मध्ये येतात. आल्यानंतर पृथ्वीच्या सरफेस वरून रिफ्लेक्ट झाले की ते लॉंग वेव्ह स्वरूपात रिफ्लेक्ट होतात आणि लॉंग वेव्ह स्वरूपातला सूर्यकिरण परत सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी ओझोनचा मॉलिक्यूल त्याला मदत करत असतो. आणि आपल्याकडे जे काही कार्बन डायमॉनॉक्साईड असेल, वेगवेगळे जे गॅसेस आपल्याकडून क्रिएट झाले त्याचं ओझोन बरोबर रिएक्शन होते आणि ज्या ठिकाणी हा ओझोनचा मॉलिक्यूल सूर्यकिरणांना मिळत नाही ते सूर्यकिरण परत सूर्यापर्यंत न पोहोचता या स्पेक्ट्रम मध्ये अडवले जातात आणि अशा सूर्यकिरणांची दाटी झाल्यामुळे एकमेकावरती घर्षण होऊन आजूबाजूचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आता हा ग्लोबल वॉर्मिंगचा पार्ट झाला. आपल्या ग्रीन हाऊस मध्येही थोडासा हा कन्सेप्ट लागू आहे, पण आपल्याला ही फिक्स टर्मिनॉलॉजी माहित आहे की जे सूर्यकिरण त्या प्लास्टिक मधून आपण आत घेणार आहेत ते सूर्यकिरण आत आल्यानंतर आतच्या बाजूने जो लेअर असतो तो त्याला पण सूर्यकिरणांची दाटी होते आणि आतमध्ये टेम्परेचर वाढतं का तर या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूम क्रिएट झालेला असतो. अशा सूर्यकिरणांची दाटी झाल्यामुळे घर्षण होऊन आतलं टेम्परेचर बाहेरच्या याच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने जास्त वाढलेलं असतं. तर ही जी फिक्स टर्मिनॉलॉजी आहे हिला आपण कशा वेनं कंट्रोल करायची त्यासाठी आपण ग्रीन हाऊस मध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीने सिस्टीम्स ऑपरेट करतो. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. आपण पुढे गेलेलो आहोत. ग्रीन हाऊस इफेक्ट झाला. नेक्स्ट सर ग्रीन हाऊस ऍडव्हान्टेज मी आता सांगतो तुम्हाला आणि याच्यावरच आता हे तुम्हाला ग्रीन हाऊस मध्ये जे काय प्रोडक्शन असेल कशा पद्धतीने मॅनेज करायचं काय करायचं तर या गोष्टी सगळ्या समजल्या. आता ग्रीन हाऊस मी तुम्हाला ऍडव्हान्टेज सांगितले सगळं सांगितलं पण खरंच ग्रीन हाऊस करायला पाहिजे का करायला पाहिजे तर ह्याच्या मागचे रिझन अभ्यास करून जर तुम्ही या संकल्पनेकडे आला तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. म्हणून हा मी एक पॉइंट इथं तुम्ही प्रोडक्शन वगैरे ह्या गोष्टी बघितल्या
पण सगळ्यात महत्वाचं की आज आपण या हायटेक शेतीचा अभ्यास करतोय, याच्या मागचे मेन कारण काय आहेत? तर सगळ्यात पहिलं मेन कारण आहे की आपली ट्रॅडिशनल शेती फेल्युअर होते, म्हणून आपण हायटेक शेतीकडे वळायचा प्रयत्न करतोय. मग तुम्हाला पहिल्यांदा हा पॉइंट अभ्यासता आला पाहिजे की आपली ट्रॅडिशनल शेती का फेल्युअर होते. तर ट्रॅडिशनल शेती फेल्युअर होण्यामागचे जे मेन रिझन आहेत, याच्यामध्ये सगळ्यात पहिला रिझन आहे की आपण सीझनल फार्मिंग करतो, वन टाइम प्लांटेशन होतात, आपलं येणारं प्रोड्यूस मार्केटमध्ये वन टाइम येतं आणि एकदम आल्यामुळे त्याला रेट कमी मिळतो आणि आपलं इकॉनॉमिक्स अचीव होत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये फेल होतो किंवा हा एक पॉइंट झाला. आता या ठिकाणी आपल्याला ग्रीन हाऊस मदत काय करणार आहे? तुम्ही जर एखाद्या पिकाची तुम्हाला लाईफ सायकल माहित असेल आणि तुम्ही मार्केटचा 2 ते 3 वर्षाचा अभ्यास केला, टोमॅटो ह्या पिकाला चांगले भाव कधी मिळतात जर आपण मार्केटमध्ये बघितलं, 2-3 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर एप्रिल, मे, जून मध्ये टोमॅटो पिकाला भाव चांगले मिळतात. का तर या पिरियड मध्ये बाहेरचं टेम्परेचर खूप हाय असतं, त्याच्यामध्ये जे पाहिजे तेवढं लोकांना प्रोडक्शन मिळत नाही आणि माल शॉर्टेज असल्यामुळे उत्पन्न आपल्या पिकाला भाव चांगला मिळतो. मग आता हे बाहेर येणारे अडचणी असतात, त्याच्यामुळे बाहेरचं उत्पन्न मिळत नाही. मग अशा ठिकाणी बाहेरच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण या ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मध्ये सॉल्व्ह करून आपलं क्रॉप, आपण त्या क्रॉपचा लाईफ सायकल अभ्यास करून एप्रिल, मे, जूनला आपल्याला आणायचंय. तुमचं सीडलिंग साधारणपणे 21 ते 25 दिवसाचं असेल, ट्रान्सप्लांट केलं एक 45-50 दिवसामध्ये तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी चालू होईल. म्हणजे एक 2-2.5 महिने तुम्हाला हे क्रॉप अगोदर लावायचं आणि त्याच्यानंतर येणारं चांगलं सुरुवातीचं प्रोड्यूस एप्रिल, मे, जून मध्ये मार्केटमध्ये आलं तर तुम्हाला यातून खूप चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन अचीव करता येऊ शकतं. म्हणून ही टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करते. एखाद्या पिकाचं प्लॅनिंग करून राऊंड द इयर कधीही कल्टिव्हेशन करू शकतो, या गोष्टीसाठी ही टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करते, म्हणून या टेक्नॉलॉजीचा आपल्याला अवलंब करायचा आहे. हा एक पॉइंट झाला. अजून दुसरी की ट्रॅडिशनल सॉरी शेती फेल्युअर होण्यामागची कारण काय आहेत? तर याच्यामध्ये दुसरं कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल असतील, वेळोवेळी येणारा पाऊस असेल, वाढणारं तापमान असेल, त्यामुळे आपण आपल्या पिकाची मॅनेजमेंट प्रॉपर वेनं करू शकत नाही. हाय टेम्परेचर मध्ये बर्ड अबॉर्शन होतं, हाय रेनफॉल कंडिशन मध्ये तुमचे रॉटिंगचे याचे डिसीजेस प्रॉब्लेम देतात, त्यामुळं क्रॉपचा लॉस होतो आणि आपण ठरवलेलं उत्पन्न अचीव करू शकत नाही. तर याही गोष्टीला तुम्ही कंट्रोल कंडिशन मध्ये त्या पिकाला ग्रो करणार आहे, त्यामुळे तुम्ही हे अचीव करू शकता. पण ग्रीन हाऊस ऑपरेट केलं तरच आपण हे सगळं कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. आणि जर ग्रीन हाऊस स्ट्रक्चर आहे, हे केलंय म्हणजे आता मला काय करायची गरज नाही, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ते सगळ्यात पहिलं काढा. कारण पेस्ट डिसीज ग्रीन हाऊस मध्ये माझ्या लाईफ टाइम मध्ये मी बाहेर कधी बघितलं नाही, त्याच्या 100 पटीने जास्त ग्रीन हाऊस मध्ये येतात. सॉरी. पण हे कधी येतात? जेव्हा तुम्ही अपोज वातावरण निर्मिती त्या ठिकाणी तयार होते आणि ती तुमच्या किडी रोगांना उपयुक्त ठरते. त्यामुळे एकाच जरबेराच्या लीप वरती आपण कमीत कमी 100,000 लाखाने व्हाईट फ्लायच्या माशा पाहायला मिळतील. कितीतरी मोठ्या प्रमाणावर थ्रिप्सचा अटॅक होतो, रेड माइटचा अटॅक होतो. पण हेच जर तुम्ही दिलेल्या कंडिशन, त्या पिकाच्या आवश्यक वातावरण निर्मिती जर ग्रीन हाऊस मध्ये प्रॉपर वेनं केली, मग ह्याच्यात कुठल्या असतात सिस्टीम, तुम्हाला दिलेले साईड कर्टन्स, व्हेंटिलेशन प्रॉपर ठेवण्यासाठी रोज दिवसाचे ऑपरेट केले पाहिजेत, रात्री बंद असले पाहिजेत. त्याच्यानंतर वरती दिलेले शेडिंग इफेक्ट आहेत. जेव्हा हाय टेम्परेचर, आपली क्रॉप कुठल्या रेंज मध्ये चांगले ग्रो करतात तर 18 डिग्री सेल्सिअस मधून मॅक्झिमम 27 डिग्री सेल्सिअस मध्ये ते हाय प्रोडक्टिव्हिटी स्टेज मध्ये असतात. परंतु तेच टेम्परेचर आपलं 27 जातं, 38 जातं, 40 जातं, 42, 45. मग अशा वेळी ते प्लांट स्वतःला सस्टेन करण्यामध्ये एनर्जी युटिलाइज करत असतात. तर अशा वेळी तुम्ही शेडिंग इफेक्ट दिला आणि तो जो टेम्परेचरचा इम्पॅक्ट असेल हा जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर ते प्लांट जनरेटिव्ह स्टेज मध्ये राहण्याचे प्रयत्न करत असतात. तर यासाठी दिलेल्या ग्रीन हाऊसच्या गरजा आहेत, वेळ आहेत, त्यानुसार आपण त्या पाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट जो आहे ट्रॅडिशनल शेती फेल्युअर होण्याचा. आता तुम्ही सगळे ऍग्री असाल नसाल, पण मी जे काही या 15-17 वर्षात अनुभवतोय, आपली जी शेती आहे ही पार्ट टाइम शेती आहे. आपला कुठलाही फार्मर 100% जसं की माझं हे मेन एम आहे आणि हे केल्यावरतीच मला या पद्धतीने सक्सेस मिळतो,
असं सांगणार नाही. आपण जी शेती करतो आपल्या मोकळ्या वेळात शेती करतो, हा सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. तुम्ही वर्ड टू वर्ड त्याचं मिनिंग घेऊ नका. त्याचा जो अर्थ आहे तो पार्ट टाइम शेती म्हणजे आपण जी शेती करतो, तुम्ही जनरली बघता ऊसाला आपल्याकडे शेतकरी पाणी देतात, रात्रभर ऊसाला पाणी चालू असतं. आता जर वनस्पती रेस्पायरेशन स्टेज मध्ये रात्री एक्सेस झालेलं फूड असेल, एक्सेस जे काय त्याच्याकडे हे असतात ते रिलीज करतात. तर या स्टेजला तुम्ही काही दिलं तर ते घेतील का? अशा वेळी आपण करणं ते पाणी कुठल्या स्टेजला द्यायला पाहिजे किंवा त्यांना खतं कुठल्या वेळी दिली तर 100% त्याचं युटिलायझेशन होऊ शकतं. तर अगदी सुरुवातीला सूर्याचे किरण पृथ्वी तलावरती सकाळी 5-6च्या दरम्यान यायला सुरुवात होतात, तेव्हा त्या पानातून फोटोसिंथेसिसचे प्रोसेस टोमॅटो क्लोजिंग ओपनिंग चालू होतं. आणि जेव्हा प्लांट ऍक्टिव्ह होत असताना जर तुम्ही त्याला लागणाऱ्या न्यूट्रिएंट सप्लाय केला तर ते प्लांट पूर्ण 100% घ्यायला एबल असतं. पण तेच प्लांट आता तुम्ही दुपारी आपल्याकडे जनरल काय होतं, 10-11च्या नंतर लेबर येतो, 5 वाजता घरी जातो. या पिरियड मध्ये काय झालेलं असतं, 10-11-12च्या नंतर आपलं टेम्परेचर हळूहळू राईज झालेलं असतं आणि त्या स्टेजमध्ये आपण प्लांट स्वतःला सस्टेन करण्यामध्ये एनर्जी युटिलाइज करत असतात. अशा वेळी आपल्याकडे काय होतं, 10 वाजता आपण एक औषध तयार केलेलं असतं आणि दिवसभर तोच संध्याकाळपर्यंत स्प्रे देत बसलेलो असतो. तर तो युजफुल होईल का? कितीही महागड औषध मारलं तर त्याचे रिझल्ट येतील का? का तर ते प्लांट मध्ये त्या रिएक्शनला मॅचच झालेलं नाहीये. तर त्यावेळी मग तुम्ही कसे एक्सपेक्ट करणार? तर या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण प्रॉपर वे न प्लॅन करून आणि त्या पिकाच्या आवश्यकतेनुसार जर मॅनेज केल्या तर 100% सक्सेस होऊ शकतो. सक्सेसफुल उदाहरणं तुम्हाला खूप बघायला मिळतील आणि फेल्युअर मध्ये पण तुम्हाला असे बरेच लोक असतात. ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये 50% ग्रीन हाऊसेस बर्न पण बघायला मिळतात. तर ते बर्न असण्यामागची पण कारणं तुम्ही अभ्यासली पाहिजेत आणि सक्सेसफुल लोकांना आपण फॉलो करत असताना त्यांना आलेल्या अडचणी त्या अगोदर त्यांच्याकडून जाणून समजून आपण यामध्ये यायला पाहिजे. तर हा सक्सेस कशा पद्धतीने येऊ शकतो? तर ह्याच्यात मेन आता आपण विचार करू, आपण ट्रॅडिशनल शेती का फेल्युअर होते, ह्याच्यामध्ये ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला काय ऍडव्हान्टेज मिळणार आहे हे जर आपण टाळायचं असेल तर. पण हे अचीव्ह करण्यासाठी काही सक्सेसफुल लोकांना आपल्याला फॉलो करावं लागेल. नॉर्मल जर इंडियामध्ये आपल्याला सक्सेसफुल लोकांची नावं घ्यायची म्हटलं तर टाटा, बिर्ला, अंबानी यासारखी लोक आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. आता हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, हे इंडस्ट्रियलिस्ट आपल्याकडे सक्सेस होताना दिसतात. नॉर्मली जे इंडस्ट्रियलिस्ट करत असतात, जर आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर या लोकांना 100% आपण फॉलो करायला पाहिजे. ते त्यांचा वेळ आपल्या मध्ये आला तर आपण ही एक इंडस्ट्री म्हणूनच उभी करू शकतो आणि तेवढ्याच इंडस्ट्रियल लेवलला आपण ही सक्सेसफुली रन करू शकतो. म्हणून आपल्याला या लोकांचा अभ्यास करणंही तेवढंच गरजेचं आहे. मग ही इंडस्ट्रियलिस्ट काय करत असतात? तर यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो प्लॅनिंगचा असतो. वर्षाचं टार्गेट जे काय असेल एखाद्या इंडस्ट्रीचं, किती गाड्या प्रोड्यूस करायच्या, टाटाचं जर उदाहरण घेतलं तर या वर्षीचं जे काय अगदी 1 लाख गाड्यांचं टार्गेट असेल तर ते ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतात प्रत्येक ठिकाणी ते 1 लाख एका बॉक्स मध्ये लिहिलेलं असतं. ते तिथल्या एम्प्लॉईंना माहित असतं, नवीन येणाऱ्या लोकांना माहित नसेल. पण ते त्या वर्षीचं टार्गेट असतं. आता हे 1 लाख गाड्याचं टार्गेट त्यांना पहिल्यांदा 12 महिन्यावरती डिवाइड करावं लागतं. 12 महिन्याचं प्रत्येक महिन्याला डिवाइड होतं, महिन्याचं दर आठवड्याला डिवाइड होतं, आठवड्याचं दुसरं जातं आणि दुसरं आउटपुट ते काय 8 तास 10 तास काम करत असतील लेबर, त्यांचे अॅक्युरेट प्रत्येक तासाची अॅक्युरेसी जेव्हा चेक होते तेव्हा ते 1 लाखाचं टार्गेट आपण अचीव्ह करू शकतो, अदरवाईज करू शकत नाही. तर कुठल्याही कंपनीमध्ये हे प्रॉपर वे न फॉलो केलं जातं. त्यात असणाऱ्या रिस्क, त्यांचे लेबर 100% उपस्थित असतीलच का नसतील, मग ते प्रोडक्शन कसं असेल, तर या प्रत्येक रिस्क असतील त्या कॅल्क्युलेटेड असतील. त्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून ते करतात म्हणून सक्सेस होतात. आता हे आपण ऍग्रीकल्चरला करू शकतो का? तर 100% करू शकतो.
आणि हे केलं तरच आपण सक्सेसफुल शेती रन करू शकतो मित्रांनो. सो हे कसं करू शकतो ह्याचं पण मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. साधारणपणे आपण एका क्रॉपचं एक्झाम्पल घेऊया आपण. नॉर्मली तुम्ही सगळ्या तुमच्या एरियामध्ये कॅप्सिकम वगैरे बऱ्यापैकी लोक करतात हे मी सर 1-2 मिनिटं फक्त या स्लाइडवरती आपण पुढे नंतर जाऊ. तर कॅप्सिकमचं तुम्हाला क्रॉपचं लाईफ सायकल सांगतो. साधारणपणे 30 ते 32 दिवसाचे प्लांट असतात. सीड सोईंग केल्यानंतर 30-32 दिवसात आपल्याला प्लांट लावण्यासाठी योग्य तयार होतात. हे प्लांट लावल्यानंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसात त्याच्यावरती फ्लावरिंग यायला सुरुवात होतं. फ्लावरिंग आल्यानंतर त्याच्यावरती ग्रीन फ्रूट रेडी व्हायला परत पुढचे 30 दिवस जातात आणि पुन्हा त्याला कलर डेव्हलपमेंटला 25 ते 30 दिवस लागतात. म्हणजे 1 महिन्याचं रोप फ्लावरिंगला यायला 2रा महिना, ग्रीन फ्रूट रेडी व्हायला 3रा महिना आणि 4था महिना कलर डेव्हलपमेंटला. तिथून पुढे हे क्रॉप आपल्याला नॉर्मली 7 महिने चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन देऊ शकतं. म्हणजे हे 11 महिन्याचं लाईफ सायकल आहे या क्रॉपचं. आता हे करत असताना ह्याच्यामध्ये तयार होणारे जे फ्रूट असतात हे साधारण ग्रीन फ्रूट 80 ते 120 ग्रॅम वजनाचं असतं. रेड कलर आल्यानंतर त्या फ्रूटचं वेट 150 ते 180 ग्रॅम असतं. 1 एकर कॅप्सिकम मध्ये साधारणपणे 3 प्लांट पर स्क्वेअर मध्ये 4-12,000 रोपं बसतात. 12,000 रोपापासून एका रोपाचं आपल्याला ऑन अन ऍव्हरेज यील्ड असतं ते 5 किलोचं असतं. तर 12,000 गुणिले 5 किलो तर 60,000 किलो म्हणजे 60 टन आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे. आता 60 टन ही फिगर तुम्ही तुमच्या डायरीत पहिल्यांदा प्रोडक्शनला जिथं तुम्ही लिहून ठेवणार आहे सगळ्या त्या क्रॉपचे इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी लिहून ठेवलेली असली पाहिजे. 60 टन आपल्याला अचीव करायचे. याच्यामधले सगळ्यात पहिली आपल्याला रिस्क जी आहे 7 महिने आपण ग्रो केल्यावरती आपल्याला हे 60 टन उत्पन्न मिळणार आहे. पण आपल्याकडे रिस्क काय असतात की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला तर काही शेडनेटचे क्रॉप असतील किंवा फ्लडिंग वगैरे होतात त्यामुळे क्रॉपचे लॉसेस होतात किंवा हाय टेम्परेचरमध्ये आपल्या बर्ड अबॉर्शन्स वगैरे होण्याचे प्रॉब्लेम होतात. ही आपली रिस्क आहे. यामध्ये काही पेस्ट किंवा काही डिसीज आपण मॅनेज करू शकत नाही त्यावेळी आपली प्रोडक्टिव्हिटी कमी मिळते. तर असे 1-2 महिने येतात. तर हे 2 महिने पहिल्यांदाच आपण काढून घेऊया. आपण हे 2 महिने काढले तर 5 महिन्यात आपल्याला 60 टन उत्पन्न अचीव करायचं. उत्पन्न कमी करून चालणार नाही. आपल्याला तेवढंच यील्ड उत्पन्न अचीव केलं तर ते आपल्याला प्रॉफिटेबिलिटी रेशो अचीव होणार आहे. सो 5 महिन्यामध्ये 60 टन उत्पन्न घ्यायचंय. 60 भागिले 5 केले तर दर महिन्याला तुम्हाला 12 टन उत्पन्न आलं पाहिजे. तुमच्याकडे 12,000 रोपं आहेत तर प्रत्येक प्लांटवर एका महिन्याला 1 किलो उत्पन्न आलं पाहिजे. आता 1 किलोमध्ये ऑन अन ऍव्हरेज रेड कलरचं फ्रूट धरलं 150 ग्रॅम वजनाचं तर 7 फळं येतात. कॅप्सिकमचा तोडाही करताना पण दर 4 ते 5 दिवसाच्या अंतराने म्हणजे 7 तोडे महिन्यामध्ये केले जातात. तर प्रत्येक हार्वेस्टिंगला 1 फळ आपल्याला तुटलं पाहिजे. आता हे 7 फळं त्या महिन्यामध्ये तुटणार आहेत ती तुम्हाला 2ऱ्या महिन्यामध्ये प्लांटवरती हिरवी फ्रूट असताना दिसणार आहेत. ती 7 फळं असतील तरच ती 7 हार्वेस्ट होणार आहेत. आता ही 7 फळं रेडी होण्यासाठी ग्रीन होण्यासाठी पहिल्यांदा पहिल्या महिन्यामध्येच तुमच्याकडे 7 फ्लावर त्याच्यावरती सेट होताना दिसले पाहिजेत. आता हे 7 फ्लावर येण्यासाठी त्याला असणारे वाया फॉर्मेशन हे तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये प्लांट डेव्हलपमेंटला असताना दिसले पाहिजेत. ते जर दिसले तरच तुम्ही पुढं अचिवेबल जाणार आहे. किंवा एखाद्या महिन्यामध्ये तुमच्याकडे 5च फळं दिसत आहेत मग आता आपल्याला तर 7 मिळाली तर आपण यील्ड अचीव करणार. मग अशा वेळी येणाऱ्या अडचणी जर काही तुम्ही एक्सपर्ट लोकांशी डिस्कस केल्या आणि त्यातून ते सोल्युशन काढले त्याचं वेट कसं वाढवता येईल किंवा कुठल्या पिरियडमध्ये त्याचा रेट मॅक्झिमम लेवलला आपल्याला अचीव करता येईल तर या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट करून जर केलं तर 100% हे प्लॅनिंग अचीव होऊ शकतं. तर हा जो काही मी एक प्लॅनिंगचा पार्ट सांगितला याच्या मागे मला तुम्हाला देण्यासारखी एक गोष्ट आहे की बिझनेस माइंड. या ठिकाणी मी जसं सांगितलं की 1 एकर ग्रीन हाऊस उभं करायचं असेल तर 55 लाख रुपये लागतात. एखादा छोटा धंदा करताना विचार करा ते 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये टाकून येतात. ती त्यांची इंडस्ट्री असते. पण आपण 55 लाख रुपये 1-1, 2-2 एकर ग्रीन हाऊस उभं करतो. पण ही तुमची इंडस्ट्री नसते, तुम्ही शेती करता. हा जो तुमचा दृष्टिकोन आहे जोपर्यंत ऍज अ बिझनेसमॅन मी 1 रुपया गुंतवलाय मी 2 रुपये अचीव केल्याशिवाय तो रुपया मला रिटर्न येणार नाहीये. आणि जर प्रॉफिटेबिलिटी रन करायची असेल तर ते 2 रुपये कसे होईल याकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना फॉलो करणं गरजेचं आहे.
ही एक मोठी इंडस्ट्री आहे आणि ऍज अ इंडस्ट्री ट्रीट करून हा एक पार्ट बघितला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतीला सकाळी पाणी द्यायला पाहिजे. जेवढं नॉर्मल कंडिशन मध्ये तुम्ही त्या लेबरचं वर्क असेल 100% मॅनेज करू शकता किंवा कुठलेही पेस्ट डिसीज असेल ते प्रॉपर वेनं कंट्रोल मध्ये ठेवू शकता. अगदी माझ्याकडे असे काही शेतकरी आहेत की 3 वर्षामध्ये जरबेराच्या कुठल्याही पानावरती नागाळीची एक रेष पण उठली नाही, एवढी क्लीन मॅनेजमेंट असते आणि तेवढं ते प्लॅन करून प्रिव्हेंटिव्ह बेस वरती काम करत असतात. सो असे खूप चांगले शेतकरी आहेत ज्यांच्याकडून आपल्याला बऱ्यापैकी शिकायला मिळू शकतं. तर हे आपण करू शकतो आणि हे शेतकरीच करू शकतो, दुसरं कोण करू शकणार नाहीये. सो फक्त तुमच्याकडे यामध्ये यायची इच्छा असेल तर मी 2 गोष्टी तुम्हाला दाखवतोय. एक, तुमच्याकडे त्या पिकाच्या आवश्यक वेळेनुसार काम करण्यासाठी वेळ असायला पाहिजे. तुमच्या वेळेनुसार जर काम केलं तर ही शेती सक्सेसफुली रन होणार नाही. आत्ताच मी तुम्हाला खडसावतो, बजावतो. यामध्ये यायचं असेल, यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर हा वेळ तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही की 24 तास मातीमध्ये हात घालून काम केल्यावरती शेती सक्सेसफुली आपण रन करू शकतो, असं नाही मित्रांनो. पण रोजचं दिलेलं काम, रोजच्या ज्या वेळा आहेत त्या पाळून जर तुम्ही काम केलं, रोजचं अर्ध्या तासाचं इन्स्पेक्शन असेल, काय असेल, सुपरविजन असेल, या गोष्टी की दिलेलं काम झालंय का नाही त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार आहे. तर तो सगळं ऑब्झर्व करून जर तुम्ही डे बाय डे पुढे गेला तर यामध्ये 100% सक्सेस आहे. त्यासाठी हा वेळ तुमच्याकडे असला पाहिजे. आणि दुसरा, हा जो बिझनेस माइंड आहे, बिझनेस माइंडने जर तुम्ही यामध्ये आला तर 100% तुम्हाला यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन आहे. अगदी 10 गुंठ्यापासून सुरुवात करून 25-25, 30-30 एकर ग्रीन हाऊस ऑपरेट करणारे शेतकरी आमच्याकडे आहेत. आमचा 5 गुंठ्याचा पण शेतकरी आहे आणि 155 एकरचा स्टार सारखा किंवा श्रीवर्धनचा 110 एकरचा, डीएस ग्रुपचा 115 एकरचे ग्रीन हाऊस ऑपरेट करणारेही आपल्याकडे कमर्शियल ग्रोवर आहेत. हे अगदी छोट्यातून मोठ्याकडे गेलेले आहेत. फक्त जो वे आहे कमर्शियल, हा जो बिझनेस माइंड आहे, हे जर घेऊन आला तरच यामध्ये सक्सेस आहे. अदरवाईज तुम्ही नॉर्मल शेतीप्रमाणे जर ट्रीट करणार असाल तर यामध्ये खूप अडचणी आहेत. आता हे तुम्हाला समजलं असेल, यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला पुढच्या गोष्टींच्याकडे नेतो. यामध्ये ग्रीन हाऊसचे जे टाईप पडतात, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे बघितलेली ग्रीन हाऊसेस आहेत, हे साधारणपणे नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस. ग्रीन हाऊसचे 3 टाईप येतात: नॅचरली व्हेंटिलेटेड, फॅनपॅड सिस्टीम आणि फॅनपॅड विथ ऑटोमायझेशन. तर याची वर्किंग प्रिन्सिपल कशी असतात? नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस मध्ये खाली बॉटम कॉर्ड असते, जेणेकरून पावसाचा फ्लड आला किंवा कुठलं जनावर येऊन आपल्या पिकांची नासधूस करू नये, त्या प्रोटेक्शनसाठी आपण बाजूने 1 मीटरचं जवळपास बॉटम प्लास्टिक कॉर्ड असते. त्याच्यावरती बाजूची थंड हवा आतमध्ये सर्क्युलेट होण्यासाठी चारही बाजूने ओपन रोलिंग साइड कर्टन्स दिलेले असतात. आणि त्यानंतर आतमध्ये आलेली हवा जेव्हा गरम होते, ती गरम हवा वजनाने हलकी होते, मॉलिक्युलर वेट कमी झाल्यामुळे वरच्या दिशेने जायला सुरुवात होते. तर वरती व्हेंट ठेवलेले असतात, त्यातून गरम हवा पास होते. बाजूने थंड हवा आतमध्ये येते आणि गरम झालेली हवा व्हेंट मधून वरती पास होते. या बेसवरती हे प्रिन्सिपल चालतं. तर हे आपल्याला मॅन्युअली ऑपरेट करावं लागतं आणि जसं बाहेरचं वातावरण आहे त्या पद्धतीने या ग्रीन हाऊस मध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस वरती काम बघितलं जातं. त्यानंतर हे जे पॉलीहाऊस आहे हे साधारणपणे 700 ते 800 रुपये स्क्वेअर मीटरने आज बनवलं जातं. आणि याच्यामध्ये कट फ्लॉवर प्रोडक्शन किंवा व्हेजिटेबल ग्रोईंग साठी हे पॉलीहाऊस इकॉनॉमिकली व्हायबल आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे हे फॅनपॅड सिस्टीमचं पॉलीहाऊस आहे. हे साधारणपणे 1500 ते 2500 रुपये स्क्वेअर मीटरने बनवलं जातं. ह्याच्यामध्ये पूर्ण बंदिस्त स्ट्रक्चर असतं. एका बाजूला सेल्युलोजचे पॅड असतात, दुसऱ्या बाजूला एक्झॉस्टचे फॅन असतात. सेल्युलोजच्या पॅडवरती कंटिन्यू पाणी सोडल्यामुळे त्यातून येणारी हवा आतमध्ये थंड होऊन येते. आतमध्ये आल्यानंतर परत व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि गरम होते. गरम झालेली हवा आपण मॅन्युअली फॅन, एक्झॉस्टचे फॅन ऑपरेट करून बाहेर काढत असतो आणि आतलं वातावरण कंट्रोलमध्ये ठेवतो. इथं सेमी ऑटोमायझेशनला आपण जात असतो. तर यामध्ये तुम्हाला कुठल्या व्हरायटीच्या एखाद्या ट्रायल घ्यायच्या असतील किंवा ज्याचं इकॉनॉमिक्स चांगलं आहे, अशा पद्धतीचे युनिव्हर्सिटी लेवलला ह्याला फॅनपॅड सिस्टीमचे पॉलीहाऊसेस रेकमेंडेड आहेत. हे साधारणपणे 1500 ते 2500 रुपये स्क्वेअर मीटरने बनतात.
आणि 3 नंबरचं जे टाईप आहे तो फॅन पॅड विथ ऑटोमायझेशन. सेम स्ट्रक्चर असतं फॅन पॅड सिस्टीमचं. तर याच्यामध्ये एका बाजूला सेल्युलरचे पॅड जसं आहे तसंच दुसऱ्या बाजूला एक्झॉस्टचे फॅन. आणि हे ऑपरेट करण्यासाठी ग्रीन हाऊस मध्ये एक सेन्सर दिला जातो. तो सेन्सर कॉम्प्युटरवरती आपण त्या क्रॉपचा प्रोग्राम फिडिंग केलेला असतो. त्या क्रॉप कॉम्प्युटरला कमांड देतो आणि आतमधल्या ज्या सिस्टीम्स असतात ह्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक बेसवरती ऑपरेट होतात. त्यामुळे दिवसाच्या 24 तासामध्ये प्रत्येक मिनिटाच्या प्रत्येक सेकंदाला एकसारखी वातावरण निर्मिती त्या ठिकाणी आपण त्या क्रॉपला अवेलेबल करून देतो. म्हणून हे नॅचरल कंडिशन मध्ये ग्रो होतात. त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न क्वालिटी जास्त वाढते. तर या पद्धतीची जी पॉली हाऊसेस आहेत, जर तुमची कमर्शियल पद्धतीच्या नर्सरी म्हणजे रोजची आउटपुट जिथं जास्त असेल, हे पॉली हाऊस तयार करायला साधारणपणे 4 ते 5,000 रुपये स्क्वेअर मीटरला खर्च येतो. तर ज्या ठिकाणी तुमची आउटपुट चांगली आहे, रोजची रोज आउटपुट मोठ्या लेवलला मिळेल, अशा ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचे फॅनपॅड विथ ऑटोमायझेशनचे ग्रीन हाऊसेस रिकमेंडेड आहेत. नेक्स्ट. आता ह्यापैकी तुम्ही काय करायचं हे जर ठरवलं आणि त्यानुसार तुमच्या एरियामधलं जे काय ग्रीन हाऊसेस असतील, तर तुमच्या एरियाचा अभ्यास करून आपण स्ट्रक्चर करणं खूप गरजेचं आहे. किंवा एखाद्या बुकमध्ये किंवा त्यांनी ते ग्रीन हाऊस करतात आणि त्यांनी तिथं केलंय म्हणून तसंच माझ्याकडे पाहिजे असं नाही. तुमच्या एरियाचा अभ्यास करायला पाहिजे. त्या ठिकाणी जर कोकणात ग्रीन हाऊस करायचं असेल, तिथं हाय ह्युमिड कंडिशन असते. तर अशा ठिकाणी जर तुम्ही बॉटम कॉट ठेवली तर तुमच्या आतली ह्युमिडिटी कधीच पास होणार नाही. मग या ठिकाणी समोर तुम्हाला ग्रीन हाऊसचं एक एक्झाम्पल दाखवलंय. तर याच्यामध्ये बॉटम कॉर्ड नाही, रोलिंग साईड कर्टन्स पूर्ण एंड पर्यंत आहे आणि पूर्ण एंड पर्यंत आपण शेडनेटने पॅक केलंय. आणि हा स्पेस जवळपास 3 मीटरचा तो जो स्पेस आहे, त्याच्यामुळे काय होतं की व्हेंटिलेशन, तुम्ही कर्टन उघडले की व्हेंटिलेशन खूप लवकर पास होऊन जातं आणि त्यामुळे हवा आतमध्ये खेळती राहायला मदत होते. त्यामुळे त्या ठिकाणचे आपण कंडिशन्स मॅनेज करू शकतो. त्यातल्या आतल्या शेडनेट असतील, तुम्ही कुठलं क्रॉप करताय त्यानुसार तिथलं पॉलिथिन कुठलं वापरायला पाहिजे. जर्बेरासाठी डिफ्यूज पेपर लागतो, कार्नेशनसाठी क्लिअर पेपर लागतो आणि रोजेसाठी अँटी सल्फर कॅरेक्टरिस्टिक. मी जे तुम्हाला मग सांगितलं की मल्टीलेअर प्लास्टिक साधारणपणे आपल्याकडे अवेलेबल असणारे 5 लेअरचं प्लास्टिक्स असतात. तर या लेअरमध्ये बाहेरचा जो लेअर असतो तो अँटी डस्ट असतो, इनर साइडचा लेअर असतो तो अँटी फॉगिंग असतो. म्हणजे बाहेरून बसणारी धूळ त्यामुळे त्या पेपरची लाईफ कमी होऊ शकते. आतमध्ये अँटी फॉगिंग ज्या ह्युमिड कंडिशन असतात त्यांना जर बाष्प होऊन त्या पेपरला चिकटून राहिलं तर तुमच्या पेपरची लाईफ कमी होऊ शकते. म्हणून त्याला अँटी फॉगिंग कॅरेक्टरिस्टिक ऍड असते. आणि मधले जे लेअर असतात त्याच्यामध्ये तुमचे येणारे सूर्याची किरण डिफ्यूज म्हणजे अगदी 90 डिग्री मध्ये ते सगळीकडे एकसारखे पसरून जावेत म्हणून त्यासाठी डिफ्यूज दिलेलं असतं. ज्याला क्लिअर लाईट पाहिजे त्याला क्लिअर असतं. त्याच्यामध्ये अँटी सल्फर आहे, अँटी अल्गल आहे, अँटी हे जे आहे की आपण रोजेसमध्ये जास्त करून पावडरी मिल्ड्यू सारखे डिसीजेस, जास्त पावडरी सारखे इन्फेक्शन असतात, त्याच्यावरती आपण इकॉनॉमिकल लेवलला सल्फरचा खूप जास्त यूज केला जातो. तर या सल्फरची तुमच्या प्लास्टिक वरती रिॲक्शन होऊन त्याची लाईफ कमी होऊ शकते. सो हा अँटी सल्फर कॅरेक्टरिस्टिक. तर या पद्धतीचे जे प्लास्टिक्स आहेत, या पद्धतीचे प्लास्टिक अडॉप्ट करून जर तुम्ही ते क्रॉप ग्रोन केलं तरच त्या नॅचरल कंडिशन क्रॉपला आपण अवेलेबल करून देऊ शकणार आहे. म्हणून आपल्याला तुमच्या एरियाचा अभ्यास करून त्या पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्ही सिलेक्ट करून करायला पाहिजे, तर सक्सेसफुली पुढे जाल. कोकणात जे केलंय ते जर तुम्ही इकडं विदर्भात करायला गेलात तर ते तुम्हाला तेवढं सक्सेसफुली रन करता येणार नाही. त्याच्यात येणाऱ्या अडचणींना तुम्हाला फेस करावं लागणार आहे. म्हणून आपल्या एरियाचा अभ्यास करून आपल्या आजूबाजूची जी काय बदल असतात त्याला अडॉप्ट करून जर तुम्ही पुढं 1960 साली लिहिलेलं ग्रीन हाऊस आणि आज जर तेच केलं तर ते सक्सेसफुली आपण कधीच व्हायबल होणार नाही. सो ज्या बदलत्या वातावरणानुसार, बदलत्या क्रॉपच्या कंडिशन्स नुसार आपण जर त्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करत गेलो तर आपण त्याला ती वातावरण निर्मिती करून देऊ शकतो. त्या पद्धतीचे स्ट्रक्चर अडॉप्ट करा आणि तेच ग्रीन हाऊसेस केले तर सक्सेसफुली तुमच्याकडे एरिया वाईज रन करते. सर नेक्स्ट स्लाइड. हे नॅचरली व्हेंटिलेटेड आपण जे सांगितलं त्याचे प्रिन्सिपल आहे. हे पॅनपॅड सिस्टीमचं ग्रीन हाऊस आहे. नेक्स्ट हे आपण डिस्कस केलं आता. हा, आता तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे सगळं फायनल झालं, सगळं करायचं तुम्ही ठरवलं, तर यासाठी लागणाऱ्या ज्या कॉस्ट आहेत ह्या कॉस्ट कशा पद्धतीने येतात. तर
याच्यावरती आपण थोडक्यात एक मी छोटी 1000 स्क्वेअर मीटरची प्रोजेक्ट कॉस्ट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साधारणपणे याच्यामध्ये तुम्ही जर सबसिडाइज प्रोजेक्ट करत असाल आपल्याला या संकल्पनेसाठी तुम्ही हायटेक शेतीचा एक पार्ट आहात आणि तुम्ही काहीतरी नवीन करू इच्छिता म्हणून गव्हर्नमेंट तुम्हाला डेव्हलपमेंट कॉस्ट वरती तुम्हाला काही सबसिडी प्रोव्हाइड करत असतं. तर याच्यामध्ये दोन संस्था आहेत. एक सेंट्रल गव्हर्नमेंटची नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणून आहे NHB. हे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 50% सबसिडी देतं आणि दुसरी जी आहे ती तुम्हाला तुमच्या स्टेट लेवलला काम करते. NHB ही सेंट्रल लेवलला काम करत असते आणि NHM हे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन तुमचे स्टेट लेवलला काम करतं. तेही तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चर वरती किंवा प्लांटिंग मटेरियल वरती 50% सबसिडी प्रोव्हाइड करत असते. जर तुम्ही सबसिडाइज प्रोजेक्ट करत असाल तर लँड हा बेसिक क्रायटेरिया आहे. या ठिकाणी लँडची कॉस्ट कॅल्क्युलेटेड नाहीये. आता ज्याला नवीन करून एखादी लँड घेऊन जर करायचं असेल तर मी तुम्हाला इथं लँडची कॉस्ट दाखवली. फक्त NHB मध्ये जर तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट नॉर्मली NHM कडे आपण 27 ते 30 गुंठ्याचे स्ट्रक्चर्स नॉर्मली शेतकरी करत असतात आणि 1 एकर पासून अगदी 2.5 एकर पर्यंत एका शेतकऱ्यासाठी रिकमेंडेड आहे. 1 हेक्टर पर्यंत तुम्हाला 1 कोटी प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये 50 लाखापर्यंत आपल्याला सबसिडी येऊ शकते. मग अशा ठिकाणी तुम्हाला जर तुमची प्रोजेक्ट कॉस्ट कमी पडत असेल तर त्या ठिकाणी मग लँडची तुमच्या जी कॉस्ट असते ती 10% कॉस्ट लँडची तुम्हाला सबसिडीसाठी ग्राह्य धरली जाऊ शकते. कमर्शियल लेवलला प्रोजेक्ट असेल 2.5 हेक्टरचा तर त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला या ठिकाणी लँडची कॉस्ट मी ही केलेली आहे. पण आपल्या कुठे प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपल्याला हा बेसिक क्रायटेरिया आहे. लँड ज्याच्या नावाने 7/12 असेल त्याला सबसिडी मिळते. सो लँडची कॉस्ट तुम्ही याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुमच्या याच्यासाठी कॅल्क्युलेट करू नका. तिथून पुढे दुसरी येते. त्याला पहिली कॉस्ट आहे ही ग्रीन हाऊसची कॉस्ट आहे. स्ट्रक्चर जे आपण उभं करणार आहे याच्यामध्ये GIचं स्ट्रक्चर येतं. आता जसे जसे नॉर्म असतील त्या पद्धतीने तुम्ही NHBच्या किंवा NHMच्या वेबसाईटवर जाऊन ग्रीन हाऊसचे नॉर्म्स बघितले तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पाईपचे स्पेसिफिकेशन 2.9 असेल 2 mm असेल काय असेल प्रत्येक लागणाऱ्या डिझाईनसाठी डिझाईनचे स्पेसिफिकेशन दिलेले असतात. तर त्यानुसार आपण कमीत कमी आपलं 10 वर्ष चांगलं सस्टेन होईल अशा पद्धतीचं GIचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यावर लागणारा प्लास्टिकचं आच्छादन असतं आणि आपल्या पिकांना जे काही टेम्परेचर किंवा लाईट कंट्रोल करायचे त्यासाठी लागणाऱ्या शेड नेट्स असतात. तर हा तुमच्या ग्रीन हाऊसचा मेन पाया येतो. ही बेसिक कॉस्ट येते. तर ही जी कॉस्ट आहे साधारणपणे या ठिकाणी मी 600 ते 800 रुपये स्क्वेअर मीटर. आता या महिन्यामध्ये थोडेफार रेट मागच्या महिन्यापासून वाढलेले आहेत. स्टीलचे रेट वाढले त्यामुळे स्ट्रक्चरच्या कॉस्ट वाढलेल्या आहेत. मी हा जो मागे बनवला त्याचा 600 रुपये कॉस्ट होते. साधारण आता 700-800 रुपयाच्या रेंजमध्ये स्क्वेअर मीटरला कॉस्ट. इथं 1000 स्क्वेअर मीटरला 700 रुपयानं जर धरली तर 7 लाख रुपये तुम्हाला ग्रीन हाऊस साठी लागतात. ही पहिली कॉस्ट ग्रीन हाऊसची झाली. त्याच्यानंतर आपल्याला इरिगेशन सिस्टम्स या ठिकाणी द्यायचे असतात. तर इरिगेशन सिस्टम जेवढ्या सेमी ऑटोमाइज कराल तेवढं तुम्हाला पुढे लेबर मॅनेज करताना हेल्प होते. तर इरिगेशन सिस्टम्स मध्ये अगदी तुमच्या विहिरीच्या मोटर पासून पाईपलाईन असेल, आतमध्ये ड्रिपलाईन असतील, स्प्रिंकलर असतील, फॉगर असतील किंवा लागणारा फर्टिगेशनसाठी फर्टिलायझर टँक असेल, सँड फिल्टर असेल, या सर्वांची कॉस्ट साधारणपणे 180 रुपये स्क्वेअर मीटरने बनवली जाते किंवा आपण मॅक्झिमम 200 रुपये स्क्वेअर मीटर पकडू आजच्या कॉस्टनुसार. 2 लाख रुपये त्याला लागतात. पहिले 7 आणि हे 2 9 लाख रुपये तुम्हाला स्ट्रक्चर कॉस्ट झाली. आता NHM कडून आतापर्यंत जे अप्रुव्हल होतं या दोन गोष्टीसाठी म्हणजे तुमचं ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर आणि इरिगेशन सिस्टीम जवळपास 935 रुपये स्क्वेअर मीटर आहे. हा त्यांचा स्ट्रक्चरचा पाय आहे. हे त्यांचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यावरती 935 रुपये स्क्वेअर मीटरने तुम्ही प्रोजेक्ट अप्लाय करू शकत होता आणि त्याच्यावरती तुम्हाला 50% म्हणजे 4,67,500 रुपये एवढी सबसिडी तुम्हाला या स्ट्रक्चर कॉस्टवर मिळत होते NHM कडून आणि NHB कडे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जाते. सो या आपला 2 पार्ट झाले. त्याच्यानंतर आपल्याला इरिगेशन सिस्टम्स नंतर जे लागणार आहे त्याच्यामध्ये बेड कंपोजिशन आहे. म्हणजे लागणारं मटेरियल असेल
त्याच्यामध्ये तुमची सॉइल आहे, FYM आहे, कंपोस्ट जे आपण म्हणतो, त्याच्यानंतर लागणारी काही आपल्याकडे सॉइल बॉर्न डिसीज असतात, निमकेक असेल, त्याचा लागणारा बेसल डोस असेल, तर याचे हे बेड कंपोजिशन पार्ट मध्ये येतं. त्याला आपण मीडिया म्हणतो. आता नॉर्मली आपल्याकडे इजी आणि चिपर लेवलला अवेलेबल मीडिया हा सॉइल आहे, पण आज आपल्याकडे सॉइलची अवेलेबिलिटी किंवा त्याच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये याच्यामध्ये बऱ्याच काही अडचणी येतात किंवा रेड सॉइल जी आवश्यक असते. ग्रीन हाऊसला रिकमेंडेड सॉइल आहे. आम्ही जवळपास या 25-30 वर्षाचा जो काय अभ्यास करतोय यातून आम्हाला एक जाणवलं, त्यानुसार आम्ही जी सिलेक्ट केलेली सॉइल आहे ते सॉइल रेड लोम सॉइल किंवा रेड सँडी लोम सॉइल आपण ग्रीन हाऊस साठी रेकमेंड करतो. कारण या सॉइलचा EC आणि pH आपल्याला पाहिजे त्या रेंजमध्ये, म्हणजे साधारण 5.5-6.5च्या रेंजमध्ये pH असतो. EC हा अगदी लेस दॅन 0.5च्या आतमध्ये याचा EC असतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी याच्याकडे खूप कमी असते. स्वतःची हीट कॅपॅसिटी म्हणजे कुठलंही केमिकल न्यूट्रिएंट आपण जेव्हा सॉइल मध्ये टाकतो तेव्हा त्याची जी रिॲक्शन होण्यासाठी लागणारी हेल्प असेल ऍज अ इंडिकेटर म्हणून हे असेल, तर त्यासाठी ती हेल्प करत असेल तर त्याची टेक्स्चर असेल, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल, या काही गोष्टी आहेत. या गोष्टींचा सगळा अभ्यास केल्यानंतर या रेड सॉइल मध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर लेवलला अभ्यास होतात. सो आपण जी ग्रीन हाऊस साठी रेकमेंड करतो ही रेड लोम सॉइल किंवा सँडी लोम सॉइल, या पद्धतीची सॉइल ग्रीन हाऊसला चालू शकते. तर ही सॉइल आपण जर बाहेरून आणायची म्हटली तर नॉर्मली 100-200 किलोमीटरच्या एरियामधून जर तुम्ही आणली, सॉइलची कॉस्ट खूप कमी आहे हो, पण त्याला लागणारं ट्रान्सपोर्टेशन जास्त आहे. हे आज तुम्ही एक डंपर जरी घेतला, 4 ब्रासची गाडी घेतली तर 4-5 हजार रुपये ब्रासच्या आत डंपर येत नाही. मग ही तुमची जी सॉइलची कॉस्ट आहे साधारण कमीत कमी आपण मिनिमम लेवलला पकडली तरी 1000 रुपये लागतात. 10 गुंठ्याचं स्ट्रक्चर चे बेड तयार करायला 1.5 फुटाचे साधारणपणे 100 ब्रास माती लागते. म्हणजे 100 ट्रॉल्या झाल्या. जवळपास ब्रास म्हटलं तर तुमचे डंपर 4 ब्रासचे 25 डंपर झाले. 5,000 रुपयानं काढलं तरी तुम्हाला लाखभर रुपये त्याची जी कॉस्ट येणार आहे, म्हणजे 1000 रुपये ब्रास तुम्हाला मातीला लागतात. आता ही माती आपण व्हर्जिन टाकतो बाहेरून रेड सॉइल, कारण त्याच्याकडे काही नको असतं आपल्याला. सो आपण व्हर्जिन तिला कॅल्क्युलेट केलेली असते. मग त्याची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये 25-30% परत आपण FYM कंपोस्ट ऍड करत असतो. सो हे FYM आज बघितलं तर तुम्हाला एक ट्रॉली 2,500, 3,000, 4,000 रुपये जवळपास पडते. 1-1.5 ब्रास ट्रॉली असते. 2,500 रुपये ब्रासने जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याला एक 70-1,000 रुपये लागतात. आपल्या सॉइल मध्ये सॉइल बॉर्न डिसीजेस मध्ये निमॅटोड किंवा यासारखे बरेच काही डिसीज असतात, तर त्याला प्रोटेक्शनसाठी आपण नॉर्मली निमकेक वापरतो. जवळपास 1 टन 10 गुंठ्याला निमकेक वापरली जाते. 10-15 हजार रुपये त्याला जातात. बेड बनवायला एक 8-10 हजार रुपये आणि बेसल डोस एक 5-6 हजार रुपये. असं पूर्ण जर बेड कंपोजिशनचं कॅल्क्युलेट केलं तर 2 लाख रुपये लागतात. म्हणजे आपण पहिले ग्रीन हाऊसचे 2 लाख रुपये पकडले, 7 लाख पकडले, इरिगेशन सिस्टीमचे 2 लाख 9 झाले आणि बेड कंपोजिशन 2 लाख, असे 11 लाख रुपये झाले. आता 11 लाख हे कुठलंही क्रॉप ग्रोन करायच्या अगोदरची ही बेसिक कॉस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय कुठलंही क्रॉप ग्रो करण्याच्या अगोदर बेसिकली या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रीन हाऊस चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली रन करण्यासाठी लागणार आहेत. याच्यात कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये. सो क्रॉप सिलेक्ट करताना याच्यानंतर आपल्याला जे क्रॉप लावायचे, जर तुम्ही शॉर्ट टर्म क्रॉप सिलेक्ट केले व्हेजिटेबल मध्ये 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, 9 महिन्याचे, तर ते परत आपल्याला रिप्लांटेशन करावे लागणार आहे. आणि आपण जी या ठिकाणी कॉस्ट उभी करतोय, जी काही इन्व्हेस्ट होणार आहे कॉस्ट, तर ही कॉस्ट रिटर्न येण्यासाठी कमीत कमी 2.5 वर्ष या ठिकाणी 2.25 ते 2.5 वर्ष जातात ब्रेक इव्हन पॉईंट यायला. सो लॉंग टर्म आपल्याला जेवढा विचार करता येईल तेवढं चांगलं आहे. तुम्ही जर व्हेजिटेबल पकडले तर व्हेजिटेबलची 10 गुंठ्याची कॉस्ट साधारणपणे 30,000, 50,000 रुपये त्या रेंजमध्ये यांचे सिडलिंग्स येतात जवळपास. आणि ते जर 3 वर्ष तुम्ही परत चेंज करायचे म्हटले 6-6 महिन्याला, तर दर वर्षाचे 1 लाख रुपये, 3 वर्षाचे 3 लाख रुपये जातात. तर त्यासाठी तुम्ही
लॉंग टर्मचा विचार केला तर लॉंग टर्मचे जे काही क्रॉप आहेत, जर्बेरा असेल, कार्नेशन असेल, त्यासारखे तुम्ही क्रॉप कमीत कमी आपला ब्रेक इव्हन पॉईंट कव्हर करून देतील असे जे क्रॉप आहेत, तर या प्लांटिंग मटेरियलचे कॉस्ट साधारणपणे 2-2.25 लाख रुपये आपल्याला प्लांटिंग मटेरियल साठी लागतात. तर ते 11+2 जवळपास हे 13 लाख झाले. आणि तुम्ही लावल्यानंतर इमिजिएट प्रोडक्टिव्हिटी देत नाही कुठलंही क्रॉप. सो त्याला व्हेजिटेटिव्हली ग्रो करण्यासाठी 1-2 महिने जे काय लागणारं खत असेल, औषध असेल, पाणी असेल सॉरी, तर यासाठी लागणारी जी खेळतं भांडवल आहे ते तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. तर हे एक साधारणपणे 50,000 रुपये खेळतं भांडवल, असं जवळपास 13.5 लाख रुपयाचा तुमचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट होतो. याच्यामध्ये जर तुमची लँडची कॉस्ट पकडली 5 लाख रुपये तर ते तुमचे 18.5 लाखाकडे जातील. पण बेसिक लेवलला जेव्हा तुम्ही करत असाल लँड सोडून, हा 13.5 लाखाचा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट होतो. या 13.5 लाखावरती तुम्हाला जवळपास 75% लोन मिळतं, म्हणजे जवळपास 8-9 लाखाचं लोन मिळणार आहे. आणि वरचे जे काय आहे 3-4 लाख रुपये तुमच्या खिशातून तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागणार आहे. 25% मिनिमम तुमचा ओन फंड्स इन्व्हेस्ट. आता या ठिकाणी मगाशी मी सांगितलं की जर तुम्ही 9,35,000 NHM ची सबसिडी घेतली तर ती जवळपास 4,67,500 रुपये होते. आणि प्लांटिंग मटेरियलचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट असतो दुसरा, तर तो साधारणपणे फ्लोरिकल्चर क्लॉपला 710 रुपये स्क्वेअर मीटरने आपण अप्लाय करतो. त्याच्यावरती 50% म्हणजे जवळपास 3-1 लाख रुपये. तर ते 3 किंवा अगदी 1.5-2 लाख जरी तुम्ही धरले तर हे 4.5 जे तुम्ही 7-8 लाख रुपये लोन घेता, तर ते लोन तुमचं स्ट्रक्चर किंवा ते क्रॉपचं प्लांटेशन झालं की तुमचं जाग्यावरती उभं राहतं. आता त्या लोनचं टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही जे इन्व्हेस्ट केले तुमचे वैयक्तिक 4 लाख रुपये, जर हा प्रोजेक्ट सक्सेसफुली रन केला तरच आपल्याला ते अचीव होतात. तुम्हाला बँकेचं टेन्शन या ठिकाणी घ्यायची गरज नसते. कारण का, तर ही जी सबसिडी आहे तुम्ही एकदा प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर NHM किंवा NHM कडून अप्लाय करून आपण एक लेटर ऑफ इंटेंट घेतो, ते पूर्वसंमती पत्र देतात. ते दिल्यानंतर तुम्हाला अगदी तुम्ही प्रोजेक्ट उभा केल्यानंतर 3 महिन्यापासून 6 महिने, 8 महिने, 1 वर्षामध्ये तुम्हाला ती सबसिडी 100% तुमच्या लोन अकाउंटला जमा केलीच जाते. तर ही सबसिडी कंपल्सरी तुम्हाला मिळते. त्यामुळे जे काही लोन आहे किंवा तुम्ही जे स्ट्रक्चर उभं केलेलं असतं, मी तुम्हाला सांगितलं की ही 6-7 लाखाची सबसिडी आहे. आणि जे स्ट्रक्चर उभं केलंय त्याच्यामध्ये आपण GIचं मटेरियल यूज केलेलं असतं. आज जर जुने स्ट्रक्चर तुम्ही विकत घ्यायला गेला तर साधारणपणे एक 40% जरी त्याची कॉस्ट धरली, 7 लाखाचं स्ट्रक्चर 2-2.5 लाखाच्या जुनं स्ट्रक्चर तुम्हाला कुठेही मिळत नाही. तर साधारण हे 2-2.5 लाख धरले म्हणजे 9 लाख रुपये झाले. हे स्ट्रक्चर उभं करेपर्यंत तुमच्या हातात आहेत. म्हणजे बँकेचं त्या ठिकाणी आपल्याला जास्त हे करायची गरज नाही. अगदी स्ट्रक्चर विकून टाकलं आणि तुमच्या अकाउंटची सबसिडी जमा झाली तरी बँकेचं जे प्रिन्सिपल आहे तुम्ही रिपे करू शकता. आता फक्त येतो पार्ट कुठला, त्या पैशाचा इंटरेस्ट आणि आपण इन्व्हेस्ट केलेले आपले पैसे, हा तुम्हाला रेग्युलर रिकरिंग कॉस्ट मध्ये पुढे हे करणार आहे. तर ते आपण पुढं एखाद्या क्रॉपचं इकॉनॉमिक्स बघताना आपण हे डिस्कस करूया. सर नेक्स्ट स्लाइड. या ठिकाणी तुम्हाला एका प्रोजेक्टची कॉस्ट दाखवलेली आहे. आता जे तुम्हाला पुढचं इकॉनॉमिक्स आहे, मी तुम्हाला क्रॉप डिस्कस करताना क्रॉप मध्ये एखाद्याचं इकॉनॉमिक्स हे करून दाखवतो. रिकरिंग कॉस्ट आणि प्रत्येक फ्लॉवरची येणारी जी काही कॉस्ट आहे आपण पुढे डिस्कस करू. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जी करंट असॉर्टमेंट पाहताय याच्यामध्ये नॉर्मली आपण जर्बेरा आहे, रोजेस आहे, कार्नेशन आहे, का दुसरा अँथोरियमचा प्लॉट बघितला असेल किंवा कलर कॅप्सिकम यासारखे क्रॉप आपण ग्रो करतोय. तर ह्याचं साधारण इकॉनॉमिक्स कसं असतं. नेक्स्ट स्लाइड. आपण जर्बेरा मध्ये आपण बघूया. नॉर्मली जर्बेरा हे एक क्रॉप आहे. इथं जर्बेरा आहे, कार्नेशन आहे, रोजेस आहे, त्याच्यानंतर कॅप्सिकम आहे, अँथोरियम मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये आपण जर्बेरा एक क्रॉप घेतलं तर 10 गुंठ्याचं जर्बेराचं इकॉनॉमिक्स कशा पद्धतीने असू शकतं ह्याच्यावरती आपण थोडस एक डिस्कशन करूया. नॉर्मली जर्बेराचे प्लांट पॉप्युलेशन साधारणपणे 6 प्लांट पर स्क्वेअर मीटर. 10 गुंठे म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर. 6 गुणिले 1000 केलं तर 6000 रुपये तुम्हाला 10 गुंठ्यामध्ये बसतात. जे की मी मग तुम्हाला प्लांटिंग मटेरियल मध्ये 2-2.25 लाख रुपये जे आहे त्या ठिकाणी सांगितलं. तर या ठिकाणी टिश्यू कल्चर प्लांटची मिनिमम लाईफ 3 वर्षाची असते.
तर एकदा लावलं की तुम्हाला ते प्रोडक्टिव्हिटी चालू झाली, साधारण 2.5-3 महिन्यानंतर याची प्रोडक्शन स्टार्ट होतं. हे तुम्हाला 365 दिवस कंटिन्यू रोज 10% फुलं तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. सो हे पुढं मिनिमम 3 वर्ष तुम्हाला क्रॉप प्रोडक्टिव्हिटी देणार आहे, तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट रिकव्हर करून देणार आहे. तर हे करत असताना कॉस्ट कशा येतात याचं एक नॉर्मल आपण हे बघूया. आता आपल्याला ज्या कॉस्ट येतात याच्यामध्ये, तर रिकरिंग कॉस्ट मध्ये प्लांटिंग मटेरियल आपण कॅपिटल मध्ये घेतलंय. रिकरिंग कॉस्ट मध्ये सगळ्यात पहिली कॉस्ट जी येणार आहे हे आपल्याला फर्टिगेशन कॉस्ट येते. फर्टिगेशन आणि पेस्ट डिसीज मॅनेजमेंट हे मेजरली जास्त हे केलं जातं. तर आता फर्टिगेशन कॉस्ट, जरबेराला 10 गुंठ्याला आपण अल्टरनेट डे 3 किलो खत देतो साधारणपणे, म्हणजे आठवड्यातून 3 वेळा 3 किलो 9 किलो होतं, आणि एकदा 1.5 किलो कॅल्शियम नायट्रेट 10.5 म्हणजे कमीत कमी 11 किलो खत दर आठवड्याला जातं लिक्विड फर्टिलायझर्स. तर या खतांची जी कॉस्ट आहे साधारणपणे 60 रुपयापासून मार्केटमध्ये मॅक्झिमम 120 रुपये प्रति किलोने ही खतं आपल्याला अवेलेबल होतात. एक 100 रुपयानं जर आपण ऍव्हरेज धरलं खतांचं, तर एका आठवड्याला 11 किलो गुणिले आपण 4 करू, एका महिन्याचे 4 आठवडे पकडले 28 दिवस, तर एक 11 चोक 44 किलो आपल्याला लागेल. 45 किलो पकडू, आपल्याला 4,500 रुपये आपल्याला खतांसाठी दर महिन्याला खर्च येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी कॉस्ट आहे पेस्ट डिसीज मॅनेजमेंट. आता जरबेराला एव्हरी अल्टरनेट डे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे केले जातात. आता हे स्प्रे म्हणजे 30 दिवसात आपल्याला 15 दिवस फवारणी करायची. तर 10 गुंठ्याला फवारणी करत असताना प्रिव्हेंटिव्ह लेवल आपण 120 लिटर पाण्यातून स्प्रे करत असतो, आणि क्युरेंटिव्ह लेवलला 150 लिटर पाणी 10 गुंठ्यासाठी स्प्रेसाठी वापरतो. आपण 150 लिटर मॅक्झिमम साईडकडे सगळे कॉस्टिंग पकडत जाऊ इथून पुढे. तर 150 लिटर पाणी जर प्रिव्हेंटिव्ह औषधं वापरली तर 1 रुपया खर्च येतो 1 लिटर पाण्याला, आणि क्युरेंटिव्ह औषधं वापरली तर 2 रुपये 1 लिटर पाण्याला खर्च येतो. तर आपण मॅक्झिमम कॉस्ट पकडायच्या 2 रुपयाने जर प्रत्येक स्प्रेची कॉस्ट पकडली तर 150 गुणिले 2 आपल्याला 300 रुपये एका स्प्रेला खर्च येणार आहे, आणि असे 15 स्प्रे आपण एका महिन्यामध्ये करणार आहे. जवळपास यासाठी आपल्याला 4,500 रुपये तुम्हाला पेस्ट डिसीज मॅनेजमेंट साठी खर्च लागणार आहे. 45 आणि 45 हे 9,000 रुपये आपल्याला पेस्ट डिसीज मॅनेजमेंट आणि फर्टिगेशन साठी खर्च होणार आहेत. आता ही कॉस्ट बघत असताना मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की नॉर्मली जरबेराचं जे प्रोडक्शन असतं, मी मग सांगितलं की 6,000 रोपं बसतात आणि रोजची 10% फुलं, म्हणजे आपल्याला रोज 600 फुलं मिळणार आहेत. 600 गुणिले आपण महिन्याच एक कॅल्क्युलेट करू, 30 दिवसांची फुलं पकडली तर कमीत कमी 18,000 फुलं तुम्हाला दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आता या फुलांची मार्केटची ऍव्हरेज प्राइस साधारणपणे 2 रुपये 40 पैसे 2 रुपये 50 पैशापर्यंत असते. 2.5 रुपयाने कॅल्क्युलेट केलं 18,000 फुलं, तर जवळपास 45,000 रुपयाचं तुम्हाला दर महिन्याला टर्न ओव्हर होतो. आता या 45,000 मध्ये 9,000 रुपये म्हणजे जवळपास 9×5=45, म्हणजे 20% कॉस्ट तुम्हाला खत आणि औषधासाठी लागली, बरोबर. दुसरी कॉस्ट काय येते की लेबरची कॉस्ट येते. आता 10 गुंठ्याचं 1 युनिट हँडल करण्यासाठी 1 लेबर जोडी. आता या ठिकाणी आपल्याकडे ज्या लेबर जोड्या घेतल्या जातात ह्या सालाना बेसिस वरती असतात, कारण आपण कंटिन्यू त्यांना काम देणार आहे. तर आपल्याकडे सालाना बेसिस वरती लेबर मिळतात. त्यांचं वर्षाचं 1,00,000, 1,10,000, 1,20,000 साधारणपणे आपण पकडून चालू, 1,20,000 पर्यंत आपल्याला 1 लेबर जोडी वर्षासाठी मिळणार आहे. त्याच्यामध्ये जेंट्स आणि फिमेल असतात. तर ही 1 लेबर जोडी आपण जर महिन्याला पकडले तर 10,000 रुपये त्याला एका लेबर जोडीला आपल्याला दर महिन्याचं लेबर कॉस्ट येणार आहे. तर ही 10,000 रुपये म्हणजे अजून 20% वाढले, 40% तुमची या ठिकाणची कॉस्ट झाली. त्याच्यानंतर तिसरी कॉस्ट याच्यामध्ये काय येते, तर तुमचे जे काय पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही एक महत्वाची याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये साधारणपणे आता 18,000 फुलं आहेत. जरबेराचे प्रत्येक फुल एका सेपरेट प्लास्टिक स्लीव्ज मध्ये पॅक केलं जातं. या स्लीवची कॉस्ट आहे 8 पैसे. त्याला 3 ठिकाणी 10 फुलं एकत्र बांधून 3 ठिकाणी रबर बँड दिला जातो. त्या रबरची कॉस्ट येते 2 पैसे, म्हणजे 8 आणि 2 10 पैसे एका फुलासाठी येणारी कॉस्ट आहे. प्लस असे 10 फुलांचे 50 बंच एका बॉक्समध्ये ठेवले जातात. तर साधारणपणे त्या बॉक्सची किंमत 50 रुपये असते.
तर हे 50 भागिले 500 केलं की परत ते 10 पैसे तुम्हाला या ठिकाणी वाढले पर स्टेप, म्हणजे 20 पैसे झाले. आणि हे बॉक्स साधारणपणे अगदी मुंबई पुण्यासारख्या सिटीपर्यंत न्यायला 200 किलोमीटर जरी म्हटलं, 200-300 किलोमीटर, तर एक 50 ते 60 रुपये आपल्याला त्या ठिकाणी घेतले जातात. त्या बॉक्सचे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 50 रुपयांनी धरलं तर परत 10 पैसे आपल्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मध्ये वाढतात. म्हणजे एका स्टेमला मार्केटमध्ये नेण्यापर्यंत जवळपास 30 पैसे खर्च येतो. आता 18,000 फुलं तुमची आहेत, म्हणजे 18,000 फुलं गुणिले 30 पैसे केलं तर साधारणपणे 5,400 रुपये ती कॉस्ट आहे. म्हणजे जवळपास 10% तुम्हाला इथं ट्रान्सपोर्टेशन आणि याच्यावरती खर्च येतो. म्हणजे हा आपल्याला 45% खर्च झाला. त्याच्यानंतर तुमची लाईट बिल असेल तो एखादा 1,000 रुपये आपण पकडून चालू, तर पहिले आपले 9,000 होते, दुसरे 10, 19 झाले. 19 आणि हे 5,400, 19 आणि 5 24, 24,400 आणि 1,000 रुपये आपण पकडले तर एक 25,000 रुपये आपल्याला इलेक्ट्रिसिटी सहित या ठिकाणी येणारा खर्च आहे. हा 25,000 रुपये 45,000 रुपये मधला पकडला तर जवळपास 47-48% आपल्याला या ठिकाणचे हे एक्सपेन्सेस येतात. त्यानंतर आपल्याला कॉस्ट कुठली येते, तर त्याच्यामध्ये आपल्याला मेजर कॉस्ट आहे ती आपण जो काही बँकेचं लोन घेतलेलं असतं तो इंटरेस्ट पण आपल्याला रिपे करायचा असतो. आपण प्रिन्सिपल आपल्या जागेवर आहे हे बघितलं, पण तुम्ही किती लॉंग ते खेचणार आहात, किती दिवस तो प्रोजेक्ट रन करणार आहात, तर तो रन करत असताना तुमच्या बँकेचा इंटरेस्ट पण दर महिन्याला तुम्हाला पे करावा लागणार आहे. तर एक 9 लाखाचा आता ही जो बँकेचा इंटरेस्ट असतो, अगदी तुम्ही नॅशनलाइज बँकेकडून जर केलं, कुठल्या तुम्ही ऍग्रिकल्चर झोन मध्ये असाल तर 8%, 10% बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या बँका करतात. पण काही ठिकाणी कमर्शियल लेवलला गेला तर 10, 11, 12, 12.5, 13% हा इंटरेस्ट असतो. 12% पकडलं तरी आपल्याला दर महिन्याला 1% इंटरेस्ट येणार आहे. म्हणजे 9 लाखाचा दर महिने 1% म्हटला तरी 20% आपल्याला या ठिकाणी तुमच्या इंटरेस्ट वरती जाणार आहेत. म्हणजे ते 25 + 9 केले की किती झाले, जवळपास 34,000 रुपये आपला खर्च झाला. आता आपण जे काही आउटपुट दर महिन्याची मिळवली होती ती 45,000 रुपये होती. 45,000 रुपये मधून तुम्ही ही तुमची जी कॉस्ट आहे रिकरिंग कॉस्ट जवळपास 34,000 रुपये, म्हणजे 10 ते 11,000 रुपये आपल्याला 10 गुंठ्याच्या एका प्रोजेक्ट मधून सगळा लेबरचा खर्च जाऊन मिळत असतात. आता हेच तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोजेक्टची साईज वाढते तेव्हा तुमचा लेबर एखादा कमी होतो, कॉस्ट थोडी थोडी मॅनेज करता येते पुढे पुढे जाऊन, आणि तुम्हाला प्रॉफिट त्या पद्धतीत थोडंसं वाढत जातं. टक्केवारीत एक 2-5% वाढत जातं. म्हणजे 1 एकरचा प्रोजेक्ट केला तुम्हाला 10 गुंठ्यासाठी जर 10,000 मिळत असतील तर 1 एकरच्या प्रोजेक्टला तुम्हाला त्यात तेवढ्या याच्याकडून तुम्हाला 50,000 रुपये पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. त्या प्रोजेक्टच्या साईज वरती थोडेफार तुमचं प्रॉफिट रेशो वाढत जातो. आता हा जो प्रॉफिट रेशो आपण बघितला ह्याच्यामध्ये अजून कॉस्ट आपण काय सेव्हिंग करू शकतो. आता तुम्ही जर लेबर तुमच्या घरातला यूज केला तर लेबरची कॉस्ट जवळपास 20%, 20-21% आहे. ती लेबरची कॉस्ट तुमच्या प्रॉफिट मध्ये, आता आपण या ठिकाणी 60% कॉस्ट बघितली, 40% आपलं प्रॉफिट बघितलं, 45 मधले 10 म्हणजे एक 25-30% आपलं प्रॉफिट होतं. आता 30% प्लस जर लेबरचे 20% वाढले तर 50% तुमचं प्रॉफिट राहू शकतं. त्याच्यानंतर जेव्हा तुमची बँक नील होते, बँकेला जवळपास 9,000 म्हणजे दर महिन्याला 20,000 रुपये 20% आपलं त्याच्यामध्ये जातात. तर ते 50 प्लस परत हे 20 केलं तर 60-65-70% जवळपास आपलं प्रॉफिट रेशो, जेव्हा तुमचा बँक नील होऊन प्रोजेक्ट रन राहील त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रॉफिट रेशो अगदी 60-65% कडे तुम्ही अचीव करू शकता. हे तुमच्या ग्रीन हाऊस मध्ये मिळणारं अर्थार्जन. हा कुठलंही क्रॉप तुम्ही घेतलं तर एक या नॉर्मल रेंज मधून आपल्याला मिळणारे आउटपुट ह्या वेळेनं मिळू शकते. आता हे आपण सगळं कॉस्टिंग हायर साईडला आणि जे अर्निंग आहे हे बेसिक लेवलला पकडतोय. आता जरबेरा हे फुल घेतलं तर जरबेरा अगदी शेअर मार्केट सारखं कधी एक फुल 50 पैशाला जाईल, त्याच एक आतापर्यंत हायेस्ट प्राइस मिळाली 24 रुपये एका फुलाची प्राइस आहे. तर वर्षाचं राऊंड ऍव्हरेज काढलं तर आपल्याला एक 2.5 रुपये पर्यंत एका फुलाची प्राइस तुम्हाला मिळते. आता हे 2.5 रुपये हे करत असताना खत, औषध, ट्रान्सपोर्टेशन ह्या कॉस्टचा जर विचार केला तर साधारणपणे 2.5 रुपयाच्या फुलाला जवळपास आपल्याला
₹1.25 जी कॉस्ट आहे ही प्रोडक्शन कॉस्ट म्हणून आपण मॅक्झिमम लेबर सहित कॅल्क्युलेट करतो. म्हणजे ₹1.25 तुमची प्रोडक्शन कॉस्ट जाते आणि ₹1.25 तुम्हाला त्यातून राहतो. सो या पद्धतीनं आपलं तुम्हाला अर्थार्जन ग्रीन हाऊस मध्ये मिळू शकतं. हे जरबेरा क्रॉप झालं. ह्या जरबेरामध्ये साधारणपणे 45,000चा किंवा ₹50,000 महिन्याचा तुम्ही जर टर्नओव्हर कॅल्क्युलेट केला, 45 गुणिले 12 केलं तर 12×60 म्हणजे एक 5.5 ते 6 लाखाचा टर्नओव्हर तुम्हाला जरबेराच्या ग्रीन हाऊस मध्ये होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची प्रोडक्शन कॉस्ट 60% पर्यंत नेली तर जवळपास ₹4,00,000 तुमचा खर्च आणि ₹2,00,000 तुम्हाला या जरबेराच्या ग्रीन हाऊस मधून राहत असतात. दुसरं क्रॉप आहे कार्नेशन. कार्नेशन मध्ये जवळपास 10 गुंठ्याला ₹20,000 बसतात, 20 प्लांट पर स्क्वेअर मीटर आणि वर्षाकाठी एका प्लांट पासून तुम्हाला 10 फुलं चांगली सेलेबल मिळतात. म्हणजे 20 गुणिले 10 फुलं गुणिले ₹20,000 केली तर 2,00,000 फुलं तुम्हाला वर्षाला प्रोडक्शन मिळतं. आता कार्नेशनची ऍव्हरेज मार्केट प्राइस आहे ₹3.5 म्हणजे जवळपास ₹7,00,000चा टर्नओव्हर होतो या ठिकाणी आणि त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे पर स्टेम ₹2 आहे म्हणजे ₹4,00,000 प्रोडक्शन कॉस्ट. आता या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे जरबेरा ₹2,00,000 मिळाले होते, या ठिकाणी एक ₹2.5 लाख मिळतात. पण जी वाढलेली कॉस्ट असते त्या ठिकाणी कार्नेशनची लागणारी जी सपोर्ट सिस्टीम आहे त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ₹2-1 लाख खर्च आलेला असतो. हे ब्रेक इव्हन पॉईंट येईपर्यंत तुमचे त्या रेंजमध्ये कव्हर होत असतात. तर या पद्धतीनं कार्नेशनचं अर्थार्जन आहे. त्यानंतर रोजेस तुम्ही जे बघताय, रोजेस मध्ये साधारणपणे 7 प्लांट पर स्क्वेअर मीटर म्हणजे 1,000 स्क्वेअर मीटरला ₹7,000 बसतात आणि एका प्लांट पासून कमीत कमी 20 ते 25 फुलं चांगलं प्रोडक्शन तुम्हाला मिळतं. 20 म्हटलं तर 1,40,000 आणि 25 फुलं म्हटलं तर साधारणपणे एक ₹2.25 लाखापर्यंत फुलं तुम्हाला मिळतात आणि ₹2.25 लाख फुलांची जी ऍव्हरेज मार्केट प्राइस आहे डच रोजेसची ₹3 ऍव्हरेज मार्केट प्राइसने सेल होतात साधारणपणे. तर ₹3 तुम्ही केलं तर साधारणपणे आपल्याला एक 5.5 लाखाचा 5-5.5 लाखाचा टर्नओव्हर होतो आणि रोजेसची प्रोडक्शन कॉस्ट पर स्टेम काढली तर साधारणपणे ₹1.80 ते ₹2 पर्यंत आहे. म्हणजे परत याच्यामध्ये लागणारा जो खर्च आहे परत साधारण ₹4,00,000 आपला खर्च येतो. 1.5 ते 2 लाखाचा आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट मिळतं. तेच मगाशी मी तुम्हाला कॅप्सिकमचं जसं सांगितलं की कॅप्सिकम मध्ये साधारणपणे 3 प्लांट पर स्क्वेअर मीटर आणि एका प्लांटचं उत्पन्न 5 किलो म्हणजे ₹3,000 एक 10 गुंठ्याला बसतात. 5 गुणिले उत्पन्न केलं की 5-15 टन उत्पन्न मिळतं 10 गुंठ्यामध्ये आणि ऍव्हरेज मार्केट प्राइस आहे ₹40. कमीत कमी ₹40 ऍव्हरेज प्राइस, राऊंड द इयर ऍव्हरेज प्राइस. आता ते ₹25-30 किलोने पण जातात आणि 100, 150, 180 आतापर्यंत ₹350 पर्यंत कॅप्सिकमचा 1 किलोचा भाव गेलेला आहे नॉर्मली. तर ₹40 कॅल्क्युलेट केलं तर 15×60 म्हणजे 6 लाखाचा या क्रॉप मध्ये टर्नओव्हर होतो आणि ह्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे पर केजी ₹18 ते ₹20 म्हणजे परत 50% कॉस्ट आली. म्हणजे या ठिकाणी ₹3,00,000 तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे, ₹3,00,000 तुमची प्रोडक्शन कॉस्ट जाणार आहे. यासारखे जे तुमच्या आजूबाजूला असणारे क्रॉप आहेत साधारण 6 ते 7 लाख रुपयाचे टर्नओव्हर करून देतात आणि याच्यामध्ये एक 30 ते 40% तुमची प्रॉफिट रेशो तुम्हाला अचीव्ह होऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो आणि कशामध्ये चांगलं इकॉनॉमिक्स आहे. सर नेक्स्ट स्लाइड. आता हे जरबेराचे मी सांगितलेले रेट तुम्हाला, हे जरबेरा ₹2.5 रोज ₹3, कार्नेशन 3.5 आहे, अँथोरियम ₹12, कॅप्सिकम ₹40. नेक्स्ट स्लाइड. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर ह्याच्यामध्ये आता सध्या मार्केटमध्ये जास्त ऍक्सेप्टन्स असलेले ऑर्किड्स क्रॉपना चांगला आहे किंवा दुसरे फिलर्स क्रॉप आहेत किंवा कट फ्लावर मध्ये अजून काय जास्त चांगल्या पद्धतीने आपण इकॉनॉमिक्स अचीव्ह करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. तर हे मी तुम्हाला थोडक्यात हे करतो. नेक्स्ट स्लाइड सर. हे दाखवतो. तर याच्यामध्ये पहिला जे क्रॉप आहे मी ऑर्किड म्हटलं तर ऑर्किड मध्ये डेंड्रोबियम आणि फेलोनॉप्सिस ही 2 ऑर्किड इंडियामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो होतात आणि याला मार्केटचा खूप चांगला ऍक्सेप्टन्स आहे. ऑर्किडची वेस्ट लाईफ खूप चांगली असल्यामुळे
त्या फ्लावरचा जास्त यूज केला जातो. आज जे आपल्याकडे ऑर्किड आहे जवळपास 70% ऑर्किड आपण थायलंड वरून इम्पोर्ट करतोय आणि आपल्याकडे प्रोड्यूस आहे फक्त 30%. आपल्या मार्केटमध्ये रोज 500 एकर मधून जेवढे आउटपुट निघेल एवढं ऑर्किड इम्पोर्ट केलं जातं. 500 एकरचे आउटपुट जेवढे आहे आणि आपल्या इंडियामध्ये जे आता आहे साधारणपणे 120-122 एकर ऑर्किड ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल ऑर्किड आहे. तर आपण अजून याच्यामध्ये किती स्कोप आहे तर हे तुम्हाला कळू शकतं. या फ्लावरची वेस्ट लाईफ आहे साधारणपणे फुल तोडल्यानंतर जर तुम्ही पाण्यात नॉर्मल कंडिशनला रूम टेम्परेचरला 18 डिग्री सेल्सिअसला वगैरे ठेवलं तर हे कमीत कमी 25 ते 35 दिवस फुल टिकू शकतं. त्यामुळे त्याचा यूज किती वाईड आहे हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आता हे जे ऑर्किड्स आहेत ऑर्किडचे साधारणपणे 10 प्लांट पर स्क्वेअर मीटर बसतात. ऑर्किडचे आता प्रत्येक क्रॉप आपण जसं बघितलं तुमच्या मी मग सांगितलं की जरबेरा आपण बघितला 10 गुंठ्याला आपण 13.5 लाखांनी जमिनीचे धरून 18 लाखाचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला होता. कार्नेशन लावलं तर त्याच्यात 13.5 मध्ये अजून 2 ते 2.5 लाख रुपये तुमचे जाळींना वाढणार आहेत म्हणजे जवळपास 16-1 लाखाचा प्रोजेक्ट रिपोर्ट होतो. आता या ठिकाणी ऑर्किड जे आहे आपण प्रत्येक मगाशी जे प्लांटिंग मटेरियलची कॉस्ट पकडलेली होती ती साधारणपणे 2-2.25 लाख पकडलेली होती. ते तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट करून देणार होते. त्या क्रॉपच्या मिनिमम लाईफ 3 वर्ष होत्या. आता हे जे क्रॉप आहे ऑर्किड हे कमीत कमी 6 ते 7 वर्ष चालतात. 7 वर्षापेक्षा जास्त प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं रन केलेले आहेत आपल्या इंडियामध्ये लोकांनी. तर मिनिमम लाईफ ही 7 वर्षाची आहे. 6 वर्ष तुम्हाला चांगली प्रोडक्टिव्हिटी ते देतं. तर या प्रोडक्टची ऍव्हरेज जे आहे 10 गुंठ्याला साधारणपणे एक 4-5 लाख रुपयेपर्यंत प्रोडक्शन. हे प्लांट इंडियामध्ये बनत नाहीत तर हे आपण सगळे थायलंड वरून इम्पोर्ट करतो. ह्याचं पूर्ण ट्रेडिंग बिझनेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. कोणीही ब्रीडर नाही किंवा कोणीही प्रोड्यूस करत नाही. तर हे आपण थायलंड वरून इम्पोर्ट करून ते आपण ट्रेडिंग करत असतो. तर या ऑर्किडचे जे प्लांट आहेत साधारणपणे 10 प्लांट पर स्क्वेअर मीटर म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला 10 गुंठ्याला बसतात. आता याच्यामध्ये सुरुवातीला जस्टेशन पिरियड खूप आहे. साधारणपणे पहिल्या वर्षी आपल्याला काहीच मिळत नाही असं धरलं तरी चालेल. कारण ह्याची जी प्लांटची ग्रोथ स्टेज आहे ही खूप मोठी आहे. कमीत कमी 7-8 महिने हे ग्रोईंगला घेतं. त्याच्यानंतर एक स्पाइक येते. 10व्या महिन्यामध्ये एखादी स्पाइक हार्वेस्ट होते. 12व्या महिन्यामध्ये दुसरी स्पाइक हार्वेस्ट होते. पहिल्या वर्षी 1 ते 2 फुलं तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. म्हणजे 10 गुंठ्याला 10,000 रुपये धरली तर 10 ते 20,000 फुलं तुम्हाला मिळतील आणि 10 रुपयानं सेल केले तर 1 ते 2 लाख रुपये याच्यामध्ये ठेवतात. ऑर्किडची आतापर्यंतची मार्केट प्राइस 10 रुपयाच्या आत नाहीये. कमीत कमी एका स्टेमची प्राइस 10 रुपये आहे. आता 10,000 रुपये वर्षाला दुसऱ्या वर्षापासून प्रोडक्टिव्हिटी चालू झाली की वर्षाला चांगली सेलेबल 7 फुलं देतं. तिथून पुढे ते कंटिन्यू 6-7-7-8 फुलं देईल. पण एक ऑन अन ऍव्हरेज आपण जर काढलं तर 7 फुलं प्रत्येक वर्षाची आपण पकडून चालू. 7 वर्षाची लाईफ आहे. पहिल्या वर्षी काहीच मिळत नाही. त्यामुळे आपण जी 7 फुलं धरतोय 8 जरी फुलं मिळाली तर ती मागचं 1 वर्ष आपलं बॅकलॉगला गेलेलं असतं. त्यामुळे ऑन अन ऍव्हरेज 7 फुलं प्रोडक्शन आपण पकडू राऊंड क्रॉपच्या लाईफ सायकल मध्ये. तर 10,000 गुणिले 7 केलं तर 70,000 फुलं. आता जरबेरा आपण जवळपास 2.5-3 लाख काढला. कार्नेशन 2 लाख काढलं. रोजेस 2.25 लाख फुलं काढली. या ठिकाणी आपल्याला 70,000 फुलं मिळणार आहेत. आपलं प्रॉफिट वाढेल का? तर ऑर्किडची जी प्राइस आहे साधारणपणे ऑन अन ऍव्हरेज 10 रुपये प्राइस आहे. म्हणजे 70,000 फुलं 10 रुपयाने जरी मार्केटमध्ये गेले तर त्या क्रॉप एवढा बिझनेस झाला आपल्याला 7 लाख रुपयाचा टर्न ओव्हर झाला. आता हा दुसऱ्या वर्षापासून चालू होतो आणि तो पुढे कंटिन्यू. फक्त ह्यात ऍडव्हान्टेज कुठे आहे तर ऍडव्हान्टेज काय आहे या फुलाची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे मगाशी आपण बघितलं होतं की 50-60% वरती प्रोडक्शन कॉस्ट आपण बघितल्या होत्या. पण या ठिकाणी एका फुलाची प्रोडक्शन कॉस्ट 2 रुपये येते. 2 रुपये प्रोडक्शन कॉस्टनं 70,000 फुलं पकडली तर 1,40,000 रुपये आपली प्रोडक्शन कॉस्ट झाली. 7 लाखातून 1,40,000 वजा करा. प्रॉफिट रेशो बघा 60-70% आपल्याकडे प्रॉफिट रेशो या ठिकाणी या क्रॉप मधून मिळू शकतो. म्हणून या क्रॉपना ऍक्सेप्टन्स खूप चांगला आहे. फ्लावरची वेस्ट लाईफ खूप चांगली आहे. इव्हन पडलेल्या या 2 वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये कुणीही फुलं खराब म्हणून फेकून दिली नाहीत. फुलं प्लांट वरती 1-1, 1.5, 2-2 महिना त्याची वेस्ट लाईफ आहे. हार्वेस्टिंग केल्यानंतरही खूप चांगली वेस्ट लाईफ मिळते. त्यामुळे या क्रॉप्सना खूप चांगली
अचिव्हमेंट आहे. तर ऑर्किड सेम ऑर्किड सारखं दुसरं फेलॉनॉप्सिस ऑर्किड आहे. 10,000 प्लांट बसतात, 7 फुलं वर्षाला मिळतात, वर्षात 70,000 फुलं मिळतात. 70,000 फुलांची एका फुलाची सेलिंग प्राइस ऑन अन ऍव्हरेज 22 to 25 रुपीजच्या मध्ये आहे. एक 23 रुपये पर्यंत ऑन अन ऍव्हरेज प्राइस आहे. तर तुम्ही 70 गुणिले 23 करा. ऑर्किडची प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे आणि प्रॉफिट रेशो तुम्ही 7 लाख बघितला होता, इथं डबल केला, जवळपास डबल ते त्याच्यापेक्षाही जास्त, अगदी 14-15 लाखाच्या वर टर्नओव्हर जातो. हे ऑर्किड झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी जी आहे हे फिलर क्रॉप्स आहेत. जिप्सोफिला आणि लिमोनियम जे आपण सिरीज बघितली हे फिलर्स क्रॉप मध्ये येतात. तर फिलर्स क्रॉप मध्ये नॉर्मली जिप्सोफिलाचं जे इकॉनॉमिक्स आहे साधारणपणे 5 प्लांट पर स्क्वेअर मीटर बसतात. वर्षाला एका म्हणजे 5,000 रुपये 10 गुंठ्याला बसतात. एका प्लांट पासून 30 फुलं चांगली सेलेबल मिळतात. म्हणजे 5-15 इथं 1.5 लाख फुलं आपल्याला मिळतात. एका फुलाची प्रोडक्शन कॉस्ट आहे 80 पैसे, म्हणजे 1,20,000 रुपये आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि सेलिंग प्राइस 4 रुपये ऑन अन ऍव्हरेज आहे. 15 चौक 60 म्हणजे 6 लाखाचा टर्न ओव्हर आहे. त्यातून फक्त 1,20,000 वजा करायचे. आपल्या पहिल्या क्रॉपचा आणि याच्यामधला डिफरन्स बघा आणि प्रॉफिट रेशो चेक करा. जिप्सोफिला आहे, सेम त्याच पद्धतीचं लिमोनियम क्रॉप आहे. सो यासारखी फ्लोरिकल्चरची क्रॉप आहेत. त्याही पेक्षा अजून कॅला लिलीचं एक फुल मार्केटमध्ये 30 रुपयाला विकलं जातं. रॅनॅन्क्युलस आहे, अल्स्ट्रोमिरी आहे. अजून आपण ज्या क्रॉपचा विचार केला नाही त्याच्यामध्ये हायर लेवलला आहे किंवा कार्नेशनची नेक्स्ट फॅमिली ब्रियांतस आहे. ब्रियांतसचं सेम कार्नेशन सारखं क्रॉप आहे. कार्नेशनचं एक फुल 3.5 रुपयाला जातं, ब्रियांतसचं 6 ते 7 रुपयाला एक फुल जातं. म्हणजे आहे तेवढ्या याच्यामध्ये डबल टर्न होऊन जातो. तर यासारखी काही फ्लोरिकल्चरची क्रॉप आहेत. सॉरी. तर त्याच्यामुळे आपलं अर्थार्जन चांगलं होऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. हे आपण फ्लोरिकल्चरचे क्रॉप बघितले. डेंड्रोबियम 10 रुपयाला सेलिंग आहे, फेलॉनॉप्सिस 23 रुपये, जिप्सोफिला 4 रुपये, लिमोनियम 3 रुपये, त्याच्यानंतर कॅला लिली 30 रुपये आहे, ब्रियांतस 23 रुपये पण जातं, रॅनॅन्क्युलस आहे, अल्स्ट्रोमिरे यासारखे क्रॉप आहेत. नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये तुमचं इकॉनॉमिक्स खूप चांगलं होऊ शकतं. ह्याच्यासोबत नेक्स्ट स्लाइड. पॉट डिव्हिजन आहे. आपल्याला जे आपण अल्टरनेटिव्ह काय आहेत हे आपण या ठिकाणी बघतोय. आता या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट आहे, पॉट फ्लावरिंग पॉट प्लांट. तुम्ही मार्केटमध्ये पाहिले असेल, जरबेराचं जर एखादा फ्लावरिंग मधला पॉट घ्यायला गेला तर 150 ते 250 रुपये पर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक पॉट मिळतो. हा फ्लॉवरिंग, याला इंडोर प्लांट म्हटलं जातं. 18 डिग्री सेल्सिअसला तुमच्या रूम टेम्परेचरला थोड्याशा शेडिंग मध्ये हे जर पॉट तुम्ही ठेवले तर हे 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 10 महिने. टिश्यू कल्चर प्लांटची लाईफ 3 वर्ष असते. तुम्ही त्याला कशा पद्धतीने मॅनेज करताय तसं ते तुम्हाला फ्रॅग्रन्स आणि त्याचं हे देऊ शकतं. तेवढं फ्लॉवरिंग मध्ये ते क्रॉप राहिल्यामुळे आपलं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपलं जे सराउंडिंग आहे ते फ्लोरीमय राहण्याला मदत होत असते. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचं रिझन वेगळं आहे की याचं इकॉनॉमिक्स अजून आपण जे बघितले आतापर्यंतचे क्रॉप त्याच्यापेक्षाही चांगलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला मार्केटिंग कॅपॅसिटी आपली वाढवावी लागते. तुम्हाला तुमची जर मार्केटिंग तुम्ही प्रॉपर वेनं करू शकला तर ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मगाशी आपण बघितलं एक जरबेराचं प्लांट साधारणपणे 38-40 रुपयाला बसतं. लावल्यानंतर वर्षामध्ये तुम्हाला मॅक्झिमम एक प्लांट 50 फुलं देईल. आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेली 40च फुलं आहेत, आता आपण 50 धरतोय मॅक्झिमम साईडला. 50 फुलं आपण जेव्हा एखाद्या प्लांट पासून मिळवतो बरोबर, ती 50 फुलं विकल्यानंतर 250 रुपयाने आपल्याला एक 1,200 रुपयाचा टर्नओव्हर होतो. तर ती 50 फुलं ग्रो करण्यासाठी 1 रुपया 25 पैसे आपण कॉस्ट धरली होती, 1 रुपया 20 पैसे. तर 50 गुणिले 12 पंचे 60 म्हणजे 60 रुपये जवळपास त्याला प्रोडक्शन कॉस्ट मध्ये जातात बरोबर. हे 60 आणि जवळपास प्लांटची कॉस्ट 40 म्हणजे एक 100 रुपये कॉस्ट आपली प्रोडक्शन मध्ये जाते आणि त्याच्यापासून आपल्याला एक वरचे 25 ते 30 रुपये प्रॉफिट मिळत असतो आणि त्यासाठी 12 महिन्याची आपल्याला रिस्क घ्यावी लागते. आता तेच एक जरबेराचं प्लांट आहे 40 रुपयाला
आपल्याला एक कुंडी येते 7-8 रुपयाला. जर बल्क मध्ये आपण घेतल्या 8 रुपये 10 रुपये आपण पकडून चालू. त्याच्यामध्ये लागणारा मीडिया जर सॉइल वापरला तर 50 पैसे, कोकोपीट वापरलं तर 2 रुपये. असं ते एक 10 रुपये कॉस्ट आपण पॉटची आणि कुंडीची पकडू. 40 रुपयाचं प्लांट 50 रुपये झाले. आणि फ्लावरिंग मध्ये यायला 2.5 ते 3 महिने जरबेराला लागतात. म्हणजे 2.5 ते 3 महिने ग्रो करण्यासाठी खत औषधं काय आपण त्याला दिली तर त्याला एक 10 रुपये आपण कॉस्ट पकडून चालू. एक 60 रुपये आपल्याला इथं प्रोडक्शन कॉस्ट येते. तर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं जे प्रॉफिट होतं ते फक्त 30 रुपये होतं. 60 प्लस ते 30 वर्षाचं प्रॉफिट आपल्याला इथं अचीव्ह करायचंय. 90 ते 100 रुपयाला हा होलसेल तुम्हाला पॉट जर 4थ्या महिन्यामध्ये सेल केला, असे पॉट जर सेल केले आणि वर्षामध्ये 3 सायकल जर एकाच वर्षामध्ये निघाल्या तर आपल्याला 3 महिने ब्रेक इव्हन पॉइंट येण्यासाठी लागणारा पिरियड या ठिकाणी एका वर्षामध्ये आपण अचीव्ह करू शकतो. सो तुम्ही इमॅजिन करा, याच्यामध्ये जरबेराचे पॉट 150 ते 250 रुपयाला सेल होतात. मी तुम्हाला बेसिक कॉस्ट बल्क प्रोडक्शनच्या सांगतोय. कार्नेशन आहे, कार्नेशनचे 100-200 रुपयाला पॉट विकले जातात. फेलॉनॉप्सिस सारखे ऑर्किड आहे, फेलॉनॉप्सिस ऑर्किडचं प्लांट येतं 100 रुपये. त्याची 6 महिन्याची प्रोडक्शन कॉस्ट किंवा 1 वर्ष जरी तुम्ही ग्रो केलं त्याची प्रोडक्शन कॉस्ट डबल पकडली तर 300 रुपये होईल. 300 रुपये तुमची प्रोडक्शन कॉस्ट. 300 रुपये पासून 600 रुपयेपर्यंत तुम्ही होलसेलिंग करू शकता. मार्केटमध्ये या ऑर्किडला पुण्यासारख्या मुंबईसारख्या आपल्या इथल्या जवळच्या सिटीमध्ये अगदी 1,500 रुपये पासून ते 5,500 रुपयेपर्यंत एक पॉट विकत घेतला जातो. तो एवढं फक्त तो कस्टमर तो सगळं आपल्याला मार्केटिंग दृष्टिकोनातून ग्रास्प करायचंय, कुठे आहे, कसं आहे, कशा पद्धतीने क्रिएट करायचं. आणि ते डेंड्रोबियम ऑर्किड केलं तर डेंड्रोबियम ऑर्किडचं एक प्लांट 50 रुपयाला बसतं. 6 महिन्यामध्ये ग्रोइंग केलं तर 100 रुपये त्याची कॉस्ट आपण पकडून चालू. 200 ते 300 रुपयेपर्यंत तुम्ही होलसेलिंग करा. 300च्या वरती त्याची सेलिंग प्राइस आहे. 300, 500, 600 जसं फ्लावर डेव्हलप होईल त्या पद्धतीने. आणि या पॉटची फेलॉनॉप्सिस किंवा डेंड्रोबियम ऑर्किड 1-1, 2-2, 3-3 वर्ष लाईफ आहे. त्या पद्धतीनं ते आपण कसं ग्रो करतोय त्याच्यावरती मॅनेज. म्हणून हे पॉट प्लांट तुम्हाला दाखवण्यामागचा उद्देश की त्याही पेक्षा आपण चांगलं इकॉनॉमिक्स, फक्त यासाठी आपल्याला चांगल्या वेळेनं मार्केटिंग, रिटेलिंग काउंटर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मॅम. येस. नेक्स्ट परत स्ट्रॉबेरी हे क्रॉप या ठिकाणी दाखवलंय. एक मिनिट मागची साईड. मी जे तुम्हाला मेन ग्रीन हाऊस का करायला पाहिजे हे जो बॅक 1-2-3 स्लाइड राहील, 5-10 मिनिटं लागतील. ओके. तर स्ट्रॉबेरी जे क्रॉप आहे हे या ठिकाणी दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की नॉर्मली आपल्याकडे स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये येते की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी येते. त्यावेळेस शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची मिळणारी प्राइस आहे साधारणपणे 20-25 रुपये किलोची प्राइस आहे. मॅक्झिमम 40 रुपयाच्या वर कधी ते जात नाहीत या पिरियड मध्ये. हे जर तुम्ही ऑड सीझन बघितला तर साधारण दसऱ्यापासून स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये यायला सुरुवात होते आणि एप्रिल मे मध्ये पण आपल्याला ती स्ट्रॉबेरी मिळत असते. आता दसऱ्यापासून जर तुम्ही स्ट्रॉबेरीचे रेट बघितले तर दसऱ्यापासून साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत 250 ते 350 रुपये किलो स्ट्रॉबेरीचे रेट असतात. आणि तेच तुम्ही एप्रिल मे हाय टेम्परेचर परत गेला की त्या पिरियड मध्ये कमीत कमी 100 रुपये किलोचा रेट असतो. आता हे नॅचरल ग्रो करताना ओपन फील्ड मध्ये आपल्याला ते क्लायमेट अवेलेबल होत नाही आणि हे पूर्ण आपण अचीव्ह करू शकत नाही. त्यामुळे जर त्याला लागणारी वातावरण निर्मिती तयार करून तुम्ही ऑड सीझन कॅप्चर करण्यासाठी स्ट्रॉबेरी केली तर हे ग्रीन हाऊस तुम्हाला अगदी 200 रुपयानं जरी तुमचं प्रोड्यूस मिळालं तर ते 5 महिन्याचं प्रोड्यूस एका महिन्यामध्ये अचीव्ह करून देण्याची कॅपॅसिटी तुमच्या ग्रीन हाऊस मध्ये आहे. सो म्हणून ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला अवलंब करायचा. नेक्स्ट स्लाइड मॅम. एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये आपण कलर्ड कॅप्सिकमचं एक क्रॉप बघितलं होतं. चेरी टोमॅटो आहे, लेट्यूस आहे, ब्रोकोली आहे, आईसबर्ग आहे. तर यासारखी क्रॉप आहेत. हे तुम्हाला 5-6 लाखाचं टर्नओव्हर. पण एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये ग्रो करत असताना एक सर्वांनी लक्षात असलं पाहिजे की सगळ्यात पहिला मार्केट सर्वे असणं गरजेचं आहे. मार्केट सर्वे नसताना जर व्हेजिटेबल तयार केले तर त्याच्या एवढा लॉस दुसरीकडे कुठे होत नाही, कारण बाहेरच्या क्रॉप मध्ये आणि ग्रीन हाऊसच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये 100 ते 200 पटीनं जास्त खर्च असतो.
बाहेर टोमॅटो ग्रो करायला तुम्हाला साधारणपणे 2 रुपये किलोनं पण लोक विकतात, 5 रुपये किलोनं पण विकतात, तेव्हा 1 रुपया 1.5 रुपये खर्च येत असेल, पण ग्रीन हाऊस मध्ये तेच टोमॅटो तयार करायला 8 रुपये किलो मग खर्च जातो. आणि ते जर तुम्ही 8 आणि 10 आणि 2 रुपयाने विकणार असाल तर ते तुम्हाला कुठेही इकॉनॉमिकली व्हायबल होणार नाही. किंवा मी जे कॅप्सिकमचं तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगितलं, साधारणपणे 40 रुपये ऑन अन ॲव्हरेज किलोनं जरी गेलं तरी ते शेतकऱ्याला परवडतं. आज मार्केटमध्ये तुम्ही मार्केट सर्वे केला तर हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा असे जे काही बायर असतील ते अगदी 50-55 रुपये प्रति किलोचा भाव बांधून द्यायला तयार लोक आहेत, अग्रीमेंट करून घ्यायला तयार आहेत. किंवा नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर कलर्ड कॅप्सिकम आज तुमच्या मॉल्समध्ये एव्हरीवेअर अवेलेबल आहे. सगळ्या मॉल्समध्ये कलर कॅप्सिकम मिळतं. 2 फळं 4 फळं रेड येलो वेगवेगळे कॉम्बिनेशन करून त्याचे 4 रॅप करून व्यवस्थितपणे त्याचं प्रेझेंटेशन केलेलं असतं आणि प्रत्येक फ्रूटला एमआरपी दिलेली असते. ही एमआरपी जर आजपर्यंत तुम्ही बघितली, एवढा लॉकडाऊनचा पिरियड असेल किंवा कोणताही कंडिशन असतील तर या पिरियडमध्ये 20 रुपयाच्या आजतागायत एमआरपी नाहीये. आता 1 किलो मध्ये आपली जवळपास 7 फळं बसतात, 7 गुणिले 20 केलं तर 140 रुपये होतात. आता फक्त आपण 40च रुपये शेतकरी घेतोय आणि 100 रुपये ते जातात. आता मॉलच्या कशाला जात आहेत? त्यांच्या एसीला जात आहेत का त्यांच्या ह्याच्यासाठी जात आहेत? जे त्यांचं प्रेझेंटेशन आहे, ज्या पद्धतीनं ते त्याचं जे काय लवलेश असेल इन टू कस्टमर पर्यंत जी देण्याची क्वालिटी मेंटेन करण्याची पद्धत आहे, ह्याच्यासाठी ती कॉस्टिंग दिली जाते मित्रांनो. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही जे व्हेजिटेबल्स आणि हे करता, जे मार्केट डिमांड आहे आणि जे रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करून जर प्रॉपर वेने विकली तर त्याला तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात. आता या ठिकाणी चेरी टोमॅटोची वेस्ट लाईफ आहे फक्त 1.5 दिवसाची. एकदा कलर आला की 1.5 दिवसामध्ये पूर्ण पिकून ते खराब होऊन जातं. पिकलेले टोमॅटो प्रोसेसिंगला वापरतात. प्रोसेसिंग इंडस्ट्री तुम्हाला माहित आहे, अगदी 1 रुपया 2 रुपये 3 ते 5 रुपये किलोच्या वर प्रोसेस इंडस्ट्री टोमॅटो विकत घेत नाही. आता पिकले म्हणून प्रोसेस इंडस्ट्रीला, पण जर टेबल पर्पज तुम्ही हे विकू शकला तर 60 रुपये किलो भाव बांधून द्यायला तयार आहे. आणि चेरी टोमॅटोचं 1 किलोच्या प्रोडक्शनला 20 रुपये कॉस्ट येते, प्रोडक्शन कॉस्ट. तुम्ही विचार करा, जर तुम्ही सगळा माल तयार केला आणि जर मार्केट नाही मिळालं आणि प्रोसेस इंडस्ट्रीला 2 आणि 5 रुपयानं द्यायची वेळ आली तर तुम्ही किती लॉस मध्ये असाल. सो या ठिकाणी तुम्हाला मार्केट माहिती असलं पाहिजे. मार्केट सर्वे करा आणि त्या पद्धतीने व्हेजिटेबल ग्रो करा. व्हेजिटेबल मध्येही खूप चांगलं इकॉनॉमिक्स आहे मित्रांनो. आता तुम्ही कलर्ड कॅप्सिकमचे भाव वगैरे तुम्ही जर स्टडी करत असाल तर डिसेंबर जानेवारी वगैरे या पिरियड मध्ये खूप चांगले असतात. जर तुमचं येणारं प्रोड्यूस या पिरियड मध्ये जर मार्केटमध्ये आलं तर तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. आमचा पहिला शेतकरी जो आहे विशाल जगताप म्हणून, नारायणगावच्या जवळ त्यांचं गाव आहे जांबूत म्हणून मंचरच्या तिथे, तर पहिल्या वर्षी 37 गुंठ्यामध्ये 2 महिन्यामध्ये 32 लाखाचा टर्नओव्हर करणारे शेतकरी आहे. 150 ते 200 रुपये किलो प्रति किलोचा भाव होता. तर एवढं अचिव्हमेंट ते करू शकतो आपण त्याच्यामध्ये. पण हे लॉटरी सारखं थोडस अवलंबून किंवा डिपेंडेबल न राहता तुम्हाला मार्केट सर्वे करून ज्या वेळेस मार्केटमध्ये चांगले रेट असतात त्याच वेळी जर ग्रो करू शकला तर एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये खूप चांगला पैसा आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट स्लाइड. किंवा तुमची हर्ब्स आहेत, चिवीज आहेत, तुमचे नॉर्मल क्रॉप जरी घेतले, कोरिएंडर असेल, लेट्यूस असेल, तुमची पालक आहे, फिंगरलिप आहे, हे तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये जर ग्रो केलं, नॉर्मली बाहेर करताना, आता कोथिंबीरीचं एक्झाम्पल घेतलं तर कमीत कमी 35 ते 45 दिवस जातात. पण तीच कोथिंबीर तुम्ही जर ग्रीन हाऊस मध्ये तुम्हाला मार्केट चांगलं माहित असेल आणि शॉर्ट टर्म मध्ये घेऊन यायचं असेल तर अगदी 21 ते 25 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची ग्रो झालेली कोथिंबीर त्यामध्ये हार्वेस्ट करू शकता. पालक अगदी तुम्हाला 25 ते 27 दिवसामध्ये आतमध्ये हार्वेस्ट करून मिळू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, तुम्हाला मार्केट माहित आहे आणि त्यावेळी खूप चांगले रेट्स येणार आहेत, त्यासाठी त्या अचिव्हमेंटसाठी आपल्याला ही टेक्नॉलॉजी हेल्प करणार. नेक्स्ट स्लाइड. मग आता या ठिकाणी तुम्हाला एक छोटस पिक्चर दाखवलेलं आहे. दालत हे व्हिएतनामच्या जवळचं गाव आहे. व्हिएतनाम US मधलं हे आहे, प्लेस आहे. तर या ठिकाणी जवळपास 70% जी काही शेती आहे ही शेती अंडर प्रोटेक्टेड कल्टिवेशन आहे. त्याला दुसरा आपण पॉलिथिनचा समुद्र म्हटलं जातं. पहिला समुद्र स्पेन मध्ये आहे. तुम्ही जर गुगलवर सर्च कधीही केलं
तर पॉलिथिनचा समुद्र म्हणून जरी सर्च केलं ना तर ते स्पेनच्या जवळची प्लेस दाखवली जाते. त्या ठिकाणी पॉलीहाऊस इंडस्ट्री आणि इथली US मधली पॉलीहाऊस इंडस्ट्री खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि आज आपण कुठे आहोत याच्यावरून या ठिकाणी सिरियल पल्सेस यासारखे क्रॉप ही ग्रीन हाऊस मध्ये केले जातात. आज आपण फक्त एक्झॉटिक व्हेजिटेबल वरती कॉन्सन्ट्रेट करतोय, त्याचं इकॉनॉमिक शोधतोय, पण या ठिकाणी लागणारी रिक्वायरमेंट खूप चांगल्या पद्धतीने आणि फुल्ली ऑटोमॅटिक ग्रीन हाऊसेस मध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. आता हे एक एक्झाम्पलच द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला नॉर्मल एक्झाम्पल सांगतो की 10 पटीनं आपल्याला उत्पन्न कसं मिळतं. एक टोमॅटोचा आपण एक्झाम्पल घेऊ. टोमॅटोचे जे शेतकरी ग्रो करत असतील, नॉर्मली आपण 25 ते 40 टन एवढं ओपन फील्ड मध्ये उत्पन्न काढतो. तेच आपण जर शेडनेट मध्ये टोमॅटो शेडनेटच्या व्हरायटी लावल्या तर साधारणपणे एक 8,000 रुपये एकरी बसतात. 8,000 रुपयापासून आपल्याला एक 80 टन उत्पन्न मिळतं, डबल बाहेरच्या डबल शेडनेट मध्ये. तेच तुम्ही पॉलीहाऊस मध्ये उत्पन्न काढलं तर पॉलीहाऊस मध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये जे अचिवेबल आहे हे 160 टन उत्पन्न आहे, म्हणजे 4 पटीने जास्त पॉलीहाऊस मध्ये. हेच तुम्ही जर इस्रायल सारखे थोडस हायर टेक्निक्स यूज करून ग्रो करणाऱ्या कंट्रीकडे जर उत्पन्न बघितलं तर त्यांचं त्याच 8,000 प्लांटचं उत्पन्न साधारणपणे 260 ते 280 टन एवढं आहे. आणि हेच US सारख्या कंट्रीकडे बघितलं तर त्याच हायर टेक्निकनं मॅनेजमेंट केलेल्या 8,000 रुपयांचं मिनिमम उत्पन्न 380 टन एवढं आहे. बघा, बाहेर 40 काढलं होतं, ग्रीन हाऊस मध्ये 380 टनापर्यंत पोहोचलंय. किती पटीनं आहे. आणि ग्रीन हाऊस मध्ये मित्रांनो अगदी हरभऱ्याच्या झाडापासून वडाच्या झाडापर्यंत कुठलीही शेती करू शकता, कुठलंही लाईव्ह ग्रीन प्लांट ग्रो होऊ शकतं. पण आपल्याला आपलं इकॉनॉमिक कुठल्या याच्यामध्ये चांगलं होईल, मार्केटची नीड काय आहे, त्या पद्धतीनं जर ग्रो करून तुम्ही केला तर 100% तुम्ही यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन अचीव करू शकता. नेक्स्ट, हे एक छोटस दुसरं एक पिक्चर दाखवलंय. तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क तुम्ही पुण्यामध्ये ऐकून असाल, तर हे आपल्या ऍग्रिकल्चर MAIDCच्या अंडर येतं. तर या ठिकाणी जवळपास 1,000 एकर पॉलीहाऊस एकाच जागेवरती आहे, आपल्या इथं, आपल्या जवळ, आपल्या बाजूला. याच्यावरून तुम्ही या पॉलीहाऊस इंडस्ट्रीचा एक थोडासा दृष्टिकोन तुमच्या डोळ्यासमोर उभा करू शकता की या लेवलला जर ही डेव्हलपमेंट चालू असेल तर आज आपण कुठे आहोत आणि कशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये एंटर करायला पाहिजे, आणि ही काळाची गरज आहे. सो तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही अडचणी असतील, त्याच्यावरती आपण एक शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला वेळ देतो. आणि काही कारणास्तव सर्वांचं इंटरॅक्शन प्रॉपर नाही होऊ शकलं किंवा झालेलं नसेल तर मी माझा तुम्हाला नंबर देतो. माझा नंबर एक तुम्ही घेऊन ठेवा तुमच्याकडे, 90-110 88-372. माझ्या पहिल्या स्लाइडवर माझा नंबर होता. तर कोणालाही कुठल्याही क्रॉपची अडचण असेल तर एनी टाइम कधीही कॉल करा, तुम्हाला त्याबद्दलचा गायडन्स आपण देऊ. त्यासाठी कसलेही चार्जेस वगैरे काही नसणार आहेत. सो मला आता बराच वेळ ऐकून घेतल्यामुळे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी चान्स दिल्यामुळे तावडे सर आणि मॅडमना मी थँक्यू सांगतो आणि त्यांच्याकडे हँड ओव्हर करतो. प्लीज मॅम. धन्यवाद सर. प्रशिक्षणार्थ्यांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल आजच्या टॉपिकच्या रिलेटेड तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करा आणि सरांना डिरेक्टली प्रश्न विचारा. आपण एक 5 मिनिटं प्रश्न उत्तरासाठी देतोय. कुणालाही कुठलीही शंका असेल, कुठला प्रश्न विचारायचा असेल तर आपण निश्चितच विचारू शकता. परत सरांचा आपण नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे, आपल्याला तो दिसत असेल तर तुम्हाला यदा भविष्यामध्ये काही काम पडलं तर आपण सरांशी संपर्क साधू शकता. आणि आपला हा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा निरंतर चालू आहे. कुणाला आज नाही पण उद्या एखाद्या या संदर्भात अडचण निर्माण आली तर आपण लिखित स्वरूपात टाकू शकता, जेणेकरून आम्ही पवार सरांकडे ते प्रश्न पोहोचवून त्याबद्दल मार्गदर्शन करू. कुणाला काही प्रश्न आहे? आणि फीडबॅक फॉर्म सुद्धा आपण टाकलेला आहे ग्रुपवर, तोही आपल्याला भरायचा आहे. सर्वांना विनंती आहे तो फीडबॅक फॉर्म पण सबमिट करायचा आहे आज. सर कुणाचे माईक ऑन नाहीये, आपण यांचे प्रश्न जर असतील तर मी नक्कीच आपल्याला फॉरवर्ड करेन. आणि या शरद पवार सरांचे राममेथीच्या वतीने धन्यवाद मानते सर. आपण आम्हाला प्रतिसाद दिला आणि
उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं निश्चितच याचा फायदा आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना होणार आहे आणि यांना भविष्यात काही अडचणी आल्या तर आपल्याला नक्कीच विचारतील ते. तर मी रामेतीच्या वतीने पूर्ण टीमच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद मानते सर आणि इतर पार्टिसिपंटचे धन्यवाद मानते की त्यांनी या प्रशिक्षणाची उपस्थिती दर्शवली आणि मोठ्या संख्येत उपस्थित राहून हे लेक्चर ऐकून घेतलं. तर मी रामेतीच्या वतीने पवार सरांचे आणि प्रशिक्षणार्थ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू मॅम, धन्यवाद.